या स्पर्धेमध्ये आपण जोडला गेलात, आपलं मनपूर्वक स्वागत. खरं तर आपण आभार व्यक्त करू. यस, साहेबांनी सांगितले. खरं तर सर्वांना आमंत्रण आहे त्या स्पर्धेमध्ये. A1 जोडी JP पॅनलचं कौतुक करा थोडे कमी आहे. A1 जोडी देखील मंचावरती आपण राहुल तुझे देखील अभिनंदन करतोय. खूप चांगलं स्टेज हँडल करत असताना, समालोचन करत असताना, स्पर्धेची जबाबदारी स्वीकारत असताना या आपण बोलूया सामनेकडे सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. A1 जोडी आमच्या मंचावरती. सुकेश डाकी मागच्या वर्षी 26 बाईक, या वर्षी किती देणार याचे उत्तर ते देणार. कारण सुरुवात झाली 19 बाईकवरनं, नंतर त्या 26 बाईकपर्यंत गेलं आणि पंचांना इशारा केलाय. ॲटफॅक्ट चेक करायचंय. ओव्हर द वेस्ट हा चेंडू चेक करायचा आहे. केतन आला मैदानावरती. केतन मागच्या सामन्यामध्ये तब्बल कुठल्या होत्या 40 धावा नॉनस्टॉप फलंदाजी आणि मागच्या सामन्यामध्ये शेवटच्या षटकामध्ये 3 षटकार त्याला लगातार मारत होतो. केतन मैदानात आलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड स्वीकारला होता. याच केतननं मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा देत 2 गडी बाद केले होते. तो केतन मैदानात आला असताना ओव्हर स्टेपिंग चेक करायचं आपल्याला. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. आज विजय झाल्या खऱ्या अर्थाने मयूर दादांचा आणि प्रतीक दादांचा. कारण सकाळपासून प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, 14च्या 14 स्टँड फुल पॅक आहे. आज मात्र यूट्यूबला देखील भरपूर प्रेक्षक हा सामना एन्जॉय करताना आज मात्र खऱ्या अर्थानं या स्पर्धेला अजून एक झाला निर्माण झाली. या स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलं 2 तारखेला. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं की ढोल ताशांच्या गजरामध्ये स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलं आणि किसनजी कतोरे साहेब यांच्या शुभास्ते या स्पर्धेचा शुभारंभ केला. त्या दिवशी आम्ही सांगितलं, ज्यावेळी कतोरे साहेब मैदानावरती आले त्याने सोहळा पाहिला, तेही देखील भारावून गेले आणि त्यांनी कौतुकाची थाप मयूरदादा आणि प्रतिदांच्या खांद्यावर मारली. ती फार मोठी थाप होती. ते कौतुकाची थाप खूप काही सांगून गेली आणि त्यानंतर मात्र आत्मविश्वास जो उंचावला या स्पर्धेमध्ये आणि सातत्याने स्पर्धेची चर्चा होते. संपूर्ण जगभरातून या स्पर्धेला शुभेच्छा येतात. विकी शेलार आमच्या विकी शेलार यावेळी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये डेडिंग रूममध्ये चेक करत असताना खरं सामना सुरू आहे. आज दुसऱ्या फेरीतला अजून दुसरा सामना रंगतोय तो वॉकलन वर्सेस सुरे या 2 संघाच्या माध्यमातून अजून चेक केला जातोय. काल ही स्पर्धा आपण पाहतोय, खूप चांगली स्पर्धा रंगली. भरपूर शुभेच्छांचा वर्षाव. उद्या मात्र ओपन हाफ तुम्ही पाहणार आहात, तालुका हाफ. त्यानंतर मात्र दोन्ही पण फेअर डिलिव्हरी आहेत. चला सुरू करा आपण सामना. चला JP पॅनलचं कौतुक करा तेवढं कमीच आहे. ज्या पद्धतीनं आपण काम पाहतो त्यांचं भरपूर चांगलं काम, खूप चांगलं काम त्यांच्या स्पर्धेमध्ये. पहिला षटकार कट करण्याचा प्रयत्न, स्ट्रॉंग अपील. पंचाने देखील माहिती आहे की अपील करण्यासाठी अपील केलं कारण गोलंदाजाचं अपील जास्त नव्हतं मैदानावरती. केतन जेव्हा बरसला ना मागच्या सामन्यामध्ये तब्बल तो 30 मिनिटांमध्ये राहिला आणि 30 मिनिटांमध्ये त्याने 40 धावा कुठल्यात. त्याचा स्टॅमिना देखील चांगला पाहायला मिळाला आणि त्याची मुलाखत देखील आम्ही कव्हर केली. त्याने सांगितलं की यामध्ये ती खेळणं म्हणजे असं वाटतं की एखादा स्टेडियम आम्ही मध्ये खेळतोय असं त्याने सांगितलं मैदानावरती. भरपूर चांगल्या कॉम्प्लिमेंट्स आल्या सर्व खेळूंच्या माध्यमातून. तर आयोजन देखील तेवढं तुम्हाला चांगलं पाहायला मिळतंय. 2 चेंडूचा खेळ संपला. 6 धावा दाबल कवरती. लवली शॉट या मध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. ओ माय गॉड, हा झेल टिपणं गरजेचं होतं. मग जीवाचं रान जरी केलं असं तरी चाललं असतं कारण हा झेल नाहीये हा मॅच आहे मैदानावरती. राहुल भोईर आपणास विनंती करतो आपण जॉईंट व्हायचं कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला. कारण सध्या ओमीला आपण बघू शकाल इन ॲक्शनमध्ये, राहुलला बघू शकाल आपण स्टेजवरती. तर राहुल भोईर आपणास विनंती आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये आम्हाला जॉईंट व्हा. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. 7 धावा दाबल कवरती. मयूर दादा, प्रतीक दादा, कसं असावं, सामाजिक बांधिलकी कशी जोपासावी, आपलं समाजकारण करताना, राजकारण करत असताना स्वतःच्या मंडळीला कसं जपावं. आणि मी मगाशी देखील सांगितलं सक्का भाऊ पक्का बैरी आपण कलियुगामध्ये पाहतोय. मात्र या 2 भावांना पाहिल्यानंतर आदर्श घ्यावा, आपण कसं राहावं आणि एकत्र परिवार काय असतं हे या स्पर्धेच्या माध्यमातून अजून आम्ही एक आदर्श घेतलाय. गोलंदाजाचं ओव्हर द विकेट. बॅट अँड पॅडमध्ये चेंडू, चांगला गोलंदाजीचा अटॅक दाखवला मैदानावरती. ब्लॉक कॉलचा चेंडू फेकणं थोडंसं रिस्की असतं आणि चांगला थ्रो झालाय. ब्लॉक कॉलचा चेंडू फेकणं रिस्की यासाठी असतं जर लांबी वाढली तर तो चेंडू फुलटॉस होतो आणि थोडी लांबी कमी झाली तो ओव्हरपिच होतो आणि या दोन्ही चेंडूवरती फटके येतात ते षटकाराचे असतात. त्यामुळे हाही रिस्क खूप मोठी असते आणि ती रिस्क घेतली गोलंदाजानं अतुल पाटीलनं. 8 धावा दाबलकावरती. जीत भोईर 1 वरती खेळतोय, केतन 7 वरती खेळतोय. दोघांमध्ये भागीदारी 8ची. बॅट अँड पॅडमध्ये ऑन साईडला फ्लिप ऑफ द रिस्क केल्याचा प्रयत्न नाही जमलं. प्रचंड अपील मैदानावरती. केतन सारख्या फलंदाजाला शांत ठेवणं एवढं सोपं नाहीये कारण महाराष्ट्राचा बायकर मॅन ज्याला संबोधलं होतं, 5 4 व्हीलर 33 बाईक असताना पहिला श्रीमंत खेळू आपण पाहतोय. सातत्याने बिझी असताना खेळू, सातत्याने बिझी शेड्यूलमध्ये असताना खेळू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आम्हाला देखील त्याचा गर्व आहे. एक चांगला खेळू इन ॲक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. तो मात्र वाकलन गावचा सुपुत्र, तो मात्र नॉन सेकंडला. सिटी क्रिकेट असेल, ओपन क्रिकेट
सामना गमावा लागला त्यावेळी भावेश किती महत्त्वाचा खेळाडू आहे हे कळलं असेल मात्र मागच्या सामन्यामध्ये या संघाला. तर एका षटकाची सांगता 11 धाबा फलकावरती बिनबास्ती आपण पाहतोय. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय नुकताच त्यांचं आगमन झालं ते आमचे राजेशजी पाटील साहेब फ्रॉम भिवंडी, त्याच्या साथीनं मनोहरजी मनेरे साहेब भिवंडी, त्यांचं इथे शुभागमन झाले. आपण आज विनंती आपण मंचवरती आपलं हार्दिक मनपूर्वक स्वागत. आकाश पाडे गोंजीमध्ये येत असताना चांगला सामना रंगताना तुम्हाला पाहायला मिळेल. कल्याण डेवणी परिस्थिती एक संघ आणि एक भिवंडी तालुका संघ. फ्लिक ऑफ द रीच चेंडू ट्रॅव्हल लॉंग आपला चेंडू हवेमध्ये. ओ माय गॉड, केतनचा झेल सोडलाय, दुसऱ्यांदा झेल सोडलाय, एकूण 3 झेल सोडले आणि सुरेश संघाची किंमत मोजावी लागेल. हे मला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले बाय टेस्ट क्रिकेट डॉट इन. फ्लिक ऑफ द रीच चेंडू खेळला होता आणि सोपा झेल तिथे सोडण्यात आला आणि मात्र हे दुर्दैव असणार आहे. यावेळी मात्र लकीली राहिलाय तो मात्र केतन. 12 धाबा बिनबास्ती आपण पाहतोय. आमच्या व्यासपीठावरती एवन जोडी ज्यांच्या माध्यमातून लवकरच येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला फार मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार. आमचे सुकेशजी डाकी आणि आमचे विश्वासजी निलेशजी पाटील, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. भरपूर मान्यवर स्पर्धा सदिच्छा भेट देण्यासाठी कारण आयोजनच तेवढं चांगलं आहे. क्लीन बॉल, व्हॉट अ फंटास्टिक डिलिव्हरी, मोठा धक्का. जीतला मात्र परतावा लागेल. मगाशी देखील जीत सातपडत केलं होतं, मगाशी चांगली फंज झाली, रिवर्सच्या माध्यमातून फटके मारले, आता मात्र अपयशी झालाय. पहिला धक्का मैदानावरती 12 या धावसंख्येवरती वाकलन संघाला पहिला धक्का. प्रतीकदादा पिस्सेकर, मोहितदादा पिस्सेकर यांचा मित्रपरिवार तुम्ही पाहताय. मुख्य व्यासपीठावरती चेतनजी गजानन धुळे साहेब, जोईली गावचे उद्योजक, त्यांच्या साथीनं ज्ञानेश्वरजी कांबरी साहेब, त्यांचे इथे मात्र शुभ आगमन झाले. त्यांच्या साथीनं तुम्ही पाहताय आमचे मान्यवर तुम्ही पाहू शकता. प्रथमेशजी पाटील कात्रपचे आहेत, त्यांचं इथे मात्र शुभ आगमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. प्रथमजी कर्णिक आले, तुमचे मनपूर्वक आभार. त्या साथीनं आपण पाहतोय खरं तर आमचे कृष्णा धुमाळ साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झाले. त्यांचे आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. जगनजी आगान साहेब, त्यांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांच्या साथीनं कुंदनजी आगान साहेब, विजयजी पाटील साहेब, त्यांचे इथे शुभ आगमन झाले. त्यांचे हार्दिक मनपूर्वक स्वागत. आउट टू काउंटर बॉक्स. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. पहिल्या षटकाच्या नंतर मात्र काय सुंदर कमबॅक झालं. मागच्या 8 चेंडू ते एकही चौकार षटकार नाहीये. एकूण धावा आपण 12 1 बासे ते पाहतोय. गोलंदाज सज्ज आकाश पाटील. ओ फॅबलेस डिलिव्हरी, ट्रिमेंडस अटॅक, प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय आणि धावसंख्येला मात्र आकार नाहीये. आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलं जाईल कदाचित का DRS घेण्याचा प्रयत्न केला तो विकेट किपरच्या माध्यमातून. JP पॅनलचं कौतुक करेन मी आणि विशेष कौतुक करेन आमचे विकी शेलारचं. कारण ज्या पद्धतीने कालचा सामना रंगला आणि तो रनआउटसाठी त्यानं तब्बल 13 मिनिटं घेतली. राहुल पुन्हा आम्हाला जॉईन झाले, स्वागत आहे राहुल. खूप चांगलं समालोचन, खूप चांगलं मोटिवेशन आणि खूप चांगलं वर्णन करत असताना आम्हाला जॉईन झालेत. पुन्हा एकदा राहुल, थँक्यू सो मच मच्छिंद्र सर. चांगली मॅच आपल्याला ही देखील पाहायला मिळेल. 2 टीममध्ये पुन्हा संघर्ष पाहायला मिळेल. मलेशिया 11 वाकलन टीम पहिल्या इनिंगमध्ये बघतो आपण बॅटिंग करत असताना 1 ओव्हर 3 चेंडूंचा खेळ संपला. रन्स आपल्याला पाहायला मिळतं 13 धावा. पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच केतन मात्र खेळतो, त्यानं 5 बॉलमध्ये 9 बनवल्या आहेत आणि अविनाशनं अजूनही धाव बनवलेली नाहीये. षटका देईल, पुढील चेंडू घेऊन तयार. चांगला चेंडू खोदून काढला, फटका डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. तिकडे फिल्डर वेगानं पोहोचलाय. चांगली फिल्डिंग, चांगला संडर दाखवत असताना सुरईनं खूप चांगला खेळ केला धारावीच्या अगेन्स्ट. पहिला 4 ओव्हरमध्ये बघतो आपण मच्छिंद्र सर फक्त 24 धावा झाल्या. त्याच्यानंतरच्या लास्ट ओव्हरमध्ये 24 बनवल्या आणि एक चांगला टार्गेट सेट केला आणि तिकडनं खास करून केतन पाटीलचं कौतुक आहे. आणि बबल्यानं केलेली बॉलिंग 100% कमिटमेंट पाहायला मिळाली. आणि आता वाकलनच्या अगेन्स्ट हा सामना.
क्रॉस द लाईन आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बाटचा संपर्क पुन्हा आपल्याला पाहायला मिळत नाही. विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना, चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना, ॲक्युरेट बॉलिंग करत असताना आणि त्याचा सध्या तरी फायदा होतोय मैदानाच्या आतमध्ये सुरे टीमला. रन संभ्रात बघतो आपण स्कोरबोर्ड 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. काय मॅच रंगली, शेवटपर्यंत आपल्याला संघर्ष फायनली पाहायला मिळाला. गुरुस आणि टेंबोलीमध्ये अक्षरशः इतिहासामध्ये नोंद होईल अशी मॅच आपण अनुभवली देखील, मजा आली मॅचमध्ये आणि हा देखील तसाच तगडा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न, पिलाल BW ची कडनं विकेट मिळते की काय? अंपायरना सांगितले की फलंदाज बाद आहेत. बघू आता मात्र पुन्हा अंपायर काय चर्चा करतायत का? राहुल किती प्रचंड प्रेशराईज केलं मैदानावरती, कारण पहिल्या चेंडूवरती षटकारानंतरच्या मागच्या 11 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर फक्त 8च धावा, एकच चौकार षटकार आहे आणि मागच्या 3 झेल जरी सोडल्या असल्या तरी मात्र क्षेत्राचा दर्जा जरी कालवला असला तरी गोलंदाजचा ट्रिमेंडस अटॅक पाहायला मिळतो. राहुल मजा येईल सामन्यामध्ये, हा देखील सामना फाईट होईल मैदानावरती. डेफिनेटली बघतो आपण LBW ची ही विकेट जी आहे ती फायनली इकडनं मिळाली देखील आहे. विकेट बघतो आपण गेलेली आहे. यावेळेचा दुसऱ्या षटकाचा जो खेळ आहे तो कंप्लीट झालेला. लास्ट बॉलवरती विकेट अविनाश बोरची आलेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हर एकरी सरासरी बघतो आपण 700 आहे. 14 धावा स्कोर बोर्ड वरती आहेत. आपण ऐकूया पुन्हा एकदा डीजेला. शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. शिंगरू बाबाचा मयूर दादा मनाला भावलाय रे. निश्चित मयूरदादा सर्वांनाच भावले. येणाऱ्या काही दिवसामध्ये मयूरदादावरती मयूर पंख तुम्हाला 100 पानाचं पुस्तक देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे, प्रकाशित केलं जाईल. किती कार्य आहे बघा, वय वर्ष फक्त 35. याच मैदानावरती मयूरदादानं शेती केली. 2009 ते 2012 मध्ये जॉब केला, नंतर स्वतःचा व्यवसाय सुरू केला. तदनंतर मात्र याच मैदानावरती तुम्हाला एक चांगलं स्टेडियम उभारण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. हे यशस्वी व्यक्तिमत्व आहे, त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ही कौतुकाची थाप त्यांना संपूर्ण विश्वात आपण पाहतोय. प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक शहरातील, प्रत्येक नगरातील आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातील आणि भारताच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षा होतोय. तो मात्र आमच्या प्रतीकदादांवरती आणि मयूरदादांवरती कामच तसं केलंय. 14 2 बासे आपण पाहतोय. सुंदर कमबॅक केले सुरेश संघानं बॉलिंगच्या माध्यमातून. राहुल विकेट टू विकेट बघतो आपण सध्या तरी बॉलिंग केलेली. बॉकलॅंडची देखील पहिल्या मॅचमध्ये सुरुवात एवढी चांगली नव्हती. त्याच्यानंतर लास्ट ओव्हरमध्ये खूप चांगले खेळले, खूप चांगली धावसंख्या तिकडे सेट झाली. दानिवच्या अगेन्स्ट खेळलेली जी इनिंग आपण बघितली महाराष्ट्राचा बायकरमन केतन मात्रेची आणि तो सध्या आपल्याला साकेंगनला पाहायला मिळेल. बॉलिंग मॅकवरती पुन्हा बबले आलाय. ऑन साईडला फटका, डीप मध्ये फिल्डर नाहीयेत. फिल्डर कदाचित असते तर इकडलं झेलची संधी जरूर होती, मात्र चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. प्रेक्षकांमध्ये मात्र चेंडू निघून गेलाय. बघा किती जल्लोष आहे, किती स्वागत केलं की त्यांच्या फटक्यानं. व्हॉट अ फंटास्टिक शॉट, दॅट्स अ 6 गुड फिनिश. चांगला फटका आला केतन मात्रच्या बॅटमधून. जबरदस्त रंगेली मॅच. पुन्हा खोटापाचा हुक करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. चेंडू डीप मध्ये चाललाय वेगानं, डीप मध्ये फिल्डर देखील नाही. रन चांगला मिळतील. चेंडू लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खराब प्लेन ते खराब टप्पा आहे आणि त्याच्यावरती सध्या तरी फटकेबाजी चांगली आहे महाराष्ट्राचा बायकरमॅन केतन मात्रे. आहेत केतनगड आता हुक केलंय, मगाशी ड्राईव्ह केलं, स्क्वेअर कट, स्क्वेअर ड्राईव्ह, सर्व फटके दाखवत असताना फ्लिक ऑफ द रिस्क खेळतोय. कधी हेलिकॉप्टर उडवतोय तर कधी कव्हर ड्राईव्ह करतोय, कधी स्क्वेअर ड्राईव्ह करतोय, कधी स्क्वेअर कट करतोय तर कधी मात्र हुक खेळतोय आणि ह्याचंच नाव आहे केतन मात्रे. का तो कमी कालावधीमध्ये क्रिकेटमध्ये भन्नाट फॉर्म मध्ये चालत असतो आणि हुकचा फटका सजवलाय आणि हो केतन मात्रे मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी झाला होता, ते दाखवले पुन्हा मैदानावरती. चांगलं क्रिकेट. नो बॉलचा इशारा, मिस टायमिंग आहे. डाऊन बॉल तिथं फिल्डर पोहोचलाय. ही संधी जरूर आली होती. चुका होत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये. नो बॉल कॉल आणि लगेच चेक करायचं आहे. अंपायर कॉल तर आहे नो बॉलचा. हा निर्णय महत्वाचा असणार आहे. पुन्हा एकदा बघतो आपण रेफर केलेला आहे. ही जर विकेट मिळाली, कदाचित नो बॉल जर नसेल तिकडे बघून
तर मग काय जल्लोष पाहायला मिळेल. मग आता अंपायर दिलेला निर्णय आहे टॉप सिग्नल नो बॉल आहे. मग आता जास्त चान्सेस केतन मात्रेला आहेत. निश्चित राहुल फानुस बनकर जिसकी हिफाजत हवा करे वो क्षमा क्या बुझे जिसे रोशन खुदा करे. और क्रिकेट ने भी हमेशा योद्धाओं का साथ दिया है. ये क्रिकेट का योद्धा है. दर्शक चाहते हैं की ये खिलाडी मैदान पर है क्योंकि ये बल्लेबाज एंटरटेनमेंट बल्लेबाज आहे आणि खूप चांगलं मनोरंजन करत असताना चांगली फटकेबाजी करत असताना 3 झेल सुटलेत आणि एकट्या यावेळी केतनचे 2 झेल सोडलेत. हा झेल टिपलाय मात्र नो बॉलचा इशारा आहे. चेक केलं जाईल मध्ये मात्र प्रेक्षकांची धडकन सुरू असणार आहे. धकधक मैदानावरती शंकाच नाहीये राहुल. जरूर जरूर दगदग असणार आहे. समर्थक मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जयघोष आपण केला मगाशी बघतो आपण. जो प्रेक्षकांना प्रेम दिला, जो प्रेक्षकांना आतापर्यंत बघतो सपोर्ट दिलेला आहे क्रिकेट टुर्नामेंटला बघतो आपण. 5 पर्व झाले, 6वं पर्व काय आपल्याला पाहायला मिळालं. किती चांगली मॅनेजमेंट आहे. स्वतः विनोददादा पाटील आल्याच्या नंतर एवढ्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजक मैदानाच्या आतमध्ये गेले. त्यांनी स्वतः विकेटची पाहणी केली विनोद शेटनी की काय चांगला मैदान बनवलेलं आहे, काय आउटफील्ड बनवलेले आहे. आणि शाबासकीची थाप जरूर पाठीवरती मयूरदादांच्या दिली होती की सुंदर तुने क्रिकेट टुर्नामेंट बनवलेली आहे. बघूया सिग्नल तिकडनं काय तो सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्याकडे वॉल रूम मध्ये सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की एक्झॅक्ट आता निर्णय तिसऱ्या पंचांचा काय होतोय. राहुल बघा चित्र कसं आपण पाहतोय. 4 खेळाडू कमरेवरती हात, 2 खेळाडू हाताची घडी घालून, एक चेहऱ्यावरती हात ठेवतोय, विचार करतोय. बघा हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय tenniscricket.in माध्यमातून. जेव्हा हे संपूर्ण चित्र आपण लाईव्ह टेलिकास्टला पाहतो ना, जेव्हा युट्यूबला जे प्रेक्षक पाहतात ना त्यांच्यासाठी वातावरण फुल आल्हाददायक असतं आणि ते काम केलं tenniscricket.in. त्यांचं देखील कौतुक मी मनापासून करीन कारण जो ग्लॅमर दिला या स्पर्धेला त्याबद्दल गौरव सावंतचं देखील कौतुक व्हायला हवं. काय म्हणते राहुल? डेफिनेटली गौरवचं खरं कौतुक आहे. त्याचे 7 कॅमेरामॅन आणि हा चेंडू लीगल आहे अंपायरनं सांगितलेलं नाही. विकेट बघू आपण इकडनं मिळतीया. परतावा लागेल केतन मात्रेला मैदानाच्या बाहेर. महत्वपूर्ण विकेट इकडनं नक्कीच मिळत असताना केतन मात्रेची. चला या केतनने तर लगेच स्वीकारला देखील. हे स्पोर्ट्समॅनशिप आहे त्याची. तो कधीही पंचांकडे बोट दाखवत नाहीये. मला आठवतंय की राहुल ज्यावेळी सचिन रमेश तेंडुलकर गॉड ऑफ द क्रिकेट याला 40 वेळा पंचानं नॉट आउट असताना आउट दिलं मात्र कधीच पंचांकडे पाहिलं देखील नाहीये. हा डिसिप्लिन आहे तुमचा. डिसिप्लिन पार्ट ऑफ डिसिप्लिन आणि त्यानं स्वागत देखील केलं आहे. विकेट इथनं बघतो आपण मिळते. चला आपण किरण लगेचच खेळायला सुरुवात करायची आहे. वेळ न घेता रन्स बघतो आपण. सध्या तरी धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 24 धावा आहे. 3 खेळाडू बाद आणि अंपाचा निर्णय आपल्यापर्यंत आलेला आहे. आपण प्लीज खेळायला सुरुवात करावी नंबर 3 ची विनंती आहे. नवीन बॅटर आला उमेश. 24 धावा आपल्याला धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. केतन मात्रेची ही विकेट खूप महत्वपूर्ण आहे. केतनच्या बॅटमधून ऑलरेडी बघतो आपण चांगले रन्स येत होत्या. त्याच्यानंतर ही विकेट जी मिळतीये ती निर्णायक असणार आहे. आकाशनं पकडलेला असेल. चला आपण प्लीज थोडंसं स्पीडअप करावा. सुरई टीम आपण लगेचच फिल्डिंग सेट करायचे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी राहुल. बघितलं आपण 14च्या 14 स्टँड पॅक आहेत. ग्रिलवरती देखील भरपूर प्रेक्षक एन्जॉय करत असताना युट्यूबला देखील आपण भरपूर प्रेक्षक पाहतोय. व्यासपीठ आपलं सजलेलं प्रेक्षकांना आपण पाहतोय. भरपूर प्रेक्षक मैदानावर त्या सामन्याचा आंदोलन असताना रात्रीच्या वातावरणातील स्पर्धा पाहण्याची मजा ना फार वेगळीच असते राहुल. वातावरण खूप चांगलं असतं. ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर तुम्हाला पाहायला मिळतंय. उमेश आलेत नवीन बॅटर. पुन्हा मिसामिंग हा शॉट इथं डीप मध्ये वजे पोहोचला. रोनक 10 विकेटने एक सिंगल असमेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या जर 1 न पुढे धावा फलकावरती आपल्याला एकूण रन्स जर बघितल्या तर पाहायला मिळतात. एका धावेच्या मदतीने 25 धावा धावा पुस्तकावरती. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीम जरूर संघर्ष करतील. ऑलरेडी भिवंडीचा संघ पुढच्या मॅचमध्ये क्वालिफाय झालेला आहे. 2 टीम भिवंडीच्या सुपर 10 मध्ये आलेल्या आहेत. आईदेवी वरुणनगर संघानं बाजी मारली सेकंड डे मध्ये आणि बघतो आपण 4थ्या दिवसामध्ये बघतो आपण एकविरा स्पोर्ट्स बादवडनं तिकडे बाजी मारली कालच्या रात्रीमध्ये. आणि बघूया आज कुठला संघ असणार आहे. याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीचा संघ आहे आणि 2 भिवंडीचे संघ आहेत. चांगली मजा येईल मॅच मध्ये. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. किरण मात्रेचा चेंडू आणि बॅटचा संपर्क अजिबात नाही. प्रचंड वेगानं चेंडू हात आला. बबल्याने इम्प्रेस केलेलं बघतो आपण. जरी त्यानं केतनच्या अगेन्स्ट खराब बॉलिंग केली त्याच्यानंतर केतनची विकेट मिळाल्याच्या नंतर विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग मध्ये चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग करत असताना अतुलचं जरी स्पेल मोठं राहिलं मात्र त्यानं घेतलेल्या विकेट ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. आणि सध्या तरी बघतो आपण तो विकेट टू विकेट बॉलिंग करत असताना या महत्वाच्या षटकामध्ये रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा. 3 खेळाडू बाद आहेत. चांगला चेंडू आहे. फुलरेंचा खोदून काढला समोर. डेरेकिटची गरज आहे. तो प्रयत्न डेरेकिट झालेला आहे. बघूया आता अंपायरचा निर्णय तिकडनं काय येतोय. सुंदर क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये
आणि रेफर केलेला आहे. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. सध्या तरी बिझी ठेवलेल्या वॉलरूमला गौरव सावंत आणि त्यांच्या पूर्ण टीमला आपण बघतोय या महत्वाच्या मॅचच्या माध्यमातून. मच्छिंद्र पाटील सर. राहुल सध्या तरी 25 धावा धापळ करतोय. शेवटचा चेंडू ह्या मैदानावरती जर आपण मागच्या सामन्यात विचार केला 50 धावा झाल्या होत्या, त्या धावा देखील डिपेंड झाल्या होत्या. आणि तू मगाशी आवर्जून उल्लेख केला की ड्यू फॅक्टरचा, जसजशी रात्र होते ड्यू फॅक्टर वाढतात, त्यामुळे चेंडू स्किड होत नाहीये, त्यानंतर चेंडू टेक ऑफ देखील होत नाहीये, गोलंदाजांना पोषक ठरते. त्यामुळे 40+ धावा चांगल्या असतील. राहुल काय वाटतंय, 40+ धावा झाल्या तर संघर्ष पाहायला मिळणार? जरूर संघर्ष तुम्हाला पाहायला मिळणार आहे. कारण का इकडे ड्यू फॅक्टर जेव्हा इव्हिनिंग होते, जेव्हा जशी जशी रात्र आपण बघतो पुढे पुढे जात असते, तेव्हा ड्यू फॅक्टर जास्त येतो. बघा तिसऱ्या पंचाचा निर्णय. शेलार फलंदाज बाद आहेत. उमेशला देखील माहिती आहे की मी तिथे नव्हतोच फ्रेम मध्ये, म्हणजे इकडनं बघतो आपण धाव एकही मिळणार नाहीये. पहिलाच धाव घेत असताना इकडे रनआउट झालेला आहे फलंदाज. 3 षटकांचा जो खेळ आहे आय थिंक कंप्लीट झालेला आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या क्रीज पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना मनीष 11 वाकलनची टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती 25 धावा झालेल्या आहेत. सध्या तरी 4 खेळाडू बाद 25 धावा पुस्तकावरती. राहुल प्रोजेक्शन्सवर 41 दाखवलं होतं, 41 प्रोजेक्शनवर दाखवलं होतं मैदानावरती. मात्र गोण्याचं मी कौतुक करा विसरणार नाहीये. काय गोण्याचा टिमेंडस अटॅक झालाय सूर्य संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं वडून नवघर स्पर्धेमध्ये भिवंडीच्या माध्यमातून, काल या स्पर्धेमध्ये भातबड संघ भिवंडीच्या माध्यमातून, आज मात्र भिवंडीचे 2 संघ आणि कल्याण डोंबिवली संघ. म्हणजे आज देखील बाजी भिवंडीची की आज कल्याण डोंबिवलीची, हा प्रश्न भेडसावतो प्रेक्षकांना राहुल. जरूर प्रश्न, आता बरेचसे प्रश्न आहेत. प्रश्नांची उत्तर आपल्याला जरूर पुढे पाहायला मिळणार आहे. जसं जसं बघतो आपण पहिल्या इनिंगचा खेळ सुरू आहे. मध्ये पहिल्या इनिंग मध्ये रन्स किती होत आहेत? 45 रन्स जरी झाल्या, ड्यू फॅक्टर जास्त झाल्या. आता बघतो आपण मैदानाच्या मध्ये त्या धावा मागच्या 4 रात्री आपण कव्हर केलेल्या आहेत, त्या धावा चेस होत नाहीयेत. ड्यू फॅक्टर मोठ्या प्रमाणात येतो. तिकडे चेंडूवरती आपण बघतो जास्तीत जास्त दवबिंदू जो साठल्याच्या नंतर चेंडू जास्त स्कीट होत नाहीये आणि त्याचा बेनिफिट आतापर्यंत झालेला आहे. हो निश्चित राहुल, या 12 चेंडूमध्ये 15 तरी धावाला ते पुरुष असतील मध्ये फाईट करण्यासाठी. डेफिनेटली असू शकतील. फटका चांगला आहे. डीप मध्ये कोणी फिल्डर देखील नाही, दूरवरनं पोहोचण्याचा प्रयत्न असेल. चांगली फिल्डिंग. आकाश पाटील तिथं वेगानं फ्रेम मध्ये नव्हता, लगेच तो जपकन तिकडे पोहोचला. त्याला माहिती आहे महत्वाच्या रन्स आहेत त्या रोखाव्या लागतील. 2 धावा त्यांना सेव्ह केलेल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे धावा पलकवते. आपण एकूण रन्स जर बघितल्या तर त्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात 27 धावा या संपात. हे चांगला स्टॉप होतं आकाशचा, कारण आकाशने स्वतःला झोकून दिलं. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाला हे तर रेफर केलं. आज मध्ये टेनिस क्रिकेट डॉडीला सुट्टी नाहीये, श्वास घ्यायला वेळ नाहीये, सुट्टी ते घेत नाहीये. मात्र आज श्वास घ्यायला वेळ नाही राहुल, कारण त्यांचं देखील शेड्यूल फार बिझी आहे. त्याने देखील या स्पर्धेला ग्लॅमर दिलाय आणि बघायचे ते सांगतील. यस नो प्रॉब्लेम. म्हणजे रन्स ज्या आहेत त्या सेव्ह आहेत. हा बघा तुम्हाला रिप्ले पाहायला मिळेल. किती चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग करत असताना तुम्हाला टेलिव्हिजन सेटवरती समोर स्क्रीनवरती पाहायला मिळेल. किती टेक्नॉलॉजी आता पुढे गेलेली बघतो आपण. अगोदर या काही गोष्टी नव्हत्या. आपण 10-15 वर्ष मागे गेलो तर हा निर्णय जर द्यायचा असता सर तर आपल्याला 5 दिवस मॅच थांबवायला लागले असते. निश्चित राहुल, आणि आपण आरामात आलो असतो. पण आता राहुल बघितलं की चेंडू आता ड्यू फॅक्टर वाढलाय. फलंदाजाने चेंडू तो क्रीज वरती मगाशी थोडासा घासला गेलाय, कारण ड्यू फॅक्टर वाढलाय मैदानावरती. आणि आता क्रिकेटचा जो क्रेज आहे, ज्या अंपायरला आता मानलं जातं, अंपायरने दिलेल्या निर्णयांना तिथं आपण बघतो मान्यता. आता मगाशी केतनने जो निर्णय मान्य केला, आताच क्रिकेट डेव्हलप झालेला आहे आणि प्रोफेशनल झालेला आहे. आखो टपाचा आहे. बागफुला जाऊन खेळले, स्लाइस करत असताना बबल्याने 2 फुले तिकडे धावताय. चेंडू अडवला जाईल का? फायनल चेंडू बघा अडवलेला. किती चेंडू थांबतोय बघा. तिकडे आउटफील्ड मध्ये आपण जेव्हा सकाळी आलो तेव्हा चेंडू अजिबात थांबतच नव्हता. जसा चेंडू आणि बाटचा संपर्क झाला, चेंडू कधी जायचं बाउंड्रीच्या बाहेर याचं पत्ताही लागत नव्हता. मग आता एवढ्या जोराने फटका खेळून देखील चेंडू बाउंड्री पर्यंत पोहोचत नाहीये. बघा ड्यू फॅक्टर किती आहे मैदानाच्या आतमध्ये. हे आम्ही पहिल्या रात्रीपासून सांगतोय, कारण का मैदानाचा सातत्याने आपण अभ्यास केलेला आहे प्रत्येक रात्री मध्ये. राहुल जसा फलंदाज केतन बाद झाला, आत्मविश्वास किती उंचावला सुरेश संघाचा. ज्या सुरेश संघानं पहिल्या 2 षटकांमध्ये 3 झेल ड्रॉप केले होते आणि मागच्या षटकांमध्ये काय स्टँडर्ड दाखवलाय फिल्डिंगचा, किती आत्मविश्वास उंचावलाय मैदानावरती. 29 धावा धाव पुस्तकावरती. 4 खेळाडू बाद झालेले. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा सांडमध्ये गर्दी आणि गर्दी सध्या तरी प्रेक्षकांची पाहायला मिळते. तमाम प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू आहे. पुन्हा बागफुला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. लेंथ आणि टप्पा चांगला होता केतन पाटीलचा. परतवा लागेल किरण म्हात्रेला मैदानाच्या बाहेर. विकेट इथनं मिळत असताना 5वा धक्का. 29 ला 5. मनीष 11 वाकलन. भावाचा आधार असतोय मयूर दादाला. जीवा भावाचा निरंजन दादा असतोय दादाच्या संगतीला. एका जुटीने
त्याचो माने थँक्यू सो मच. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहताय मुरबाड तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष दिनेशजी घरत साहेब, त्यांचा शुभ आगमन झालाय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीनं म्हसावरून महेशजी साहेब इथे दाखल झाले, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. रवले या सामन्यामध्ये ओमकार शेट्टी देखील इनॅक्शनमध्ये, तो देखील चांगला फलंदाज आहे. काल देखील रात्रीच्या वातावरणात काल चांगली फंच केली त्याने, का सिरीजच्या रेसमध्ये देखील होता. मध्ये बघायचे तो कधी येणार फलंदाजसाठी, ती देखील उत्कंठा असणार आहे मैदानावरती. कारण माईकवरती बोलणं वेगळं असतं, मध्ये ते प्रत्यक्ष खेळणं वेगळं असतं आणि उमेला देखील पाहायला आवडेल आपल्याला इन ॲक्शनमध्ये राहून. दर्शक कधी 29-5 गडी बाद आपण स्थिती पाहते, थोडीशी नाजूक स्थिती. केतन बाद झाल्यानंतर किती संघर्ष करावा लागतोय. व्हेरी गुड बॉलिंग, मी कौतुक करेन गोलंदाज केतन पाटीलचं. वंडरफुल कमबॅक. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये हितेश पाटील. वेगवान चेंडू आहे, बॅटरला समजायच्या अगोदर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पाहायला मिळाला. नवीन बॅटरला नंतर किती चार्ज झाला बघा, किती वेगाने चेंडू हाताळला. ही आयडिया बॉलरकडे असणं खूप गरजेचं. बघा नवीन बॅटर आलाय, तो सिंगलला ट्राय करेल. आपण सांगतो ड्यू फॅक्टर आहे, तेच बॅटरनं ऐकलं, सिंगलला ट्राय करेल. इकडं बॉलरची चलाकी बघा, त्यानं वेगानं चेंडू हाताळला, संधी दिलेली नाहीये. चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते केतनच्या मार्फत. ही चलाकी आपल्याकडे असणं गरजेचं आहे, ही हुशारी आपल्याकडे असणे गरजेचं आहे. ही चलाकी आपल्याला केतनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुन्हा बाउन्सर आहे आणि हा देखील चेंडू बघतो आपण, सुंदर पाहायला मिळतोय. या सगळ्या गोष्टी बॉलरकडे असणं गरजेचं आहे की कुठल्या वेळेस आपला कुठला हुकमाचा एका कधी बाहेर काढायचं. त्या अनुषंगानं आता मात्र इकडे त्या अनुषंगानं बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. मच्छिंद्र सर काय सांगाल? येस, गुड बॉलिंग. त्याचे व्हॅरिएशन बघा, त्याची ॲक्युरेशन बघा, त्याचं परफेक्शन बघा, त्याचा टप्पा बघा, त्याचा कंट्रोल बघा. सुपर एक्सलंट बॉलिंग मैदानावरती. पुन्हा वेगवान चेंडू आहे, मागे चालला चेंडू. डायरेक्ट हिटची तिकडे गरज सध्या तरी नव्हती, कारण का वेगाने तिकडे फिल्डर देखील पोहोचला तरी देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. रोनक वजेचा दावीकडनं मिळते एक सिंगल. चेंडू आणि बॅटचा आय थिंक संपर्क होता की काय, एका दावेच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे. उद्याचा तुम्हाला सामने तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतो. यस मच्छिंद्र सर. यस, उद्याचा पहिला सामना जहनमान एरंजाड वर्सेस श्री गणेश ईदगाव. दुसरा सामना शाहूराजे वडोली वर्सेस राजक्रीडा मंडळ कुळगाव. आणि नंतर मात्र तालुका हाफ ओवी 11 अंबरनाथ वर्सेस सिल्वर स्टार भिवंडी. पहिला सामना. दुसरा सामना सोम 11 ठाणे वर्सेस आदित्यप्रिया 11 पनवेल. नंतर विनर विनर लुजर लुजर विनर लुजर. मात्र सर्वात मोठा सामना, यायला विसरू नका, पाहायला विसरू नका, जरूर भेट द्या स्पर्धेला स्वर्गवासी जगन्नाथ शिक्षकाला. कारण नंतरचा सामना एक प्रेक्षणीय सामना, ठाणे वर्सेस रायगड सामना, यानी की मैत्रीपूर्ण लढत तुम्हाला उद्या पाहायला मिळणार. नेक्स्ट मॅच जयरमान क्रिकेट संघ डोके विपक्ष छत्रपती संभाजीनगर या दोन टीमच्या दरम्यान असणार आहे. दोन टीमचे कॅप्टनला विनंती आहे आपण टॉस साठी मिड इनिंग मध्ये रिपोर्टिंग करायचं. धन्यवाद. रन्स आपण बघतो 30 धावा फलकावरती आहेत. उद्याचा निर्णायक आपल्याला दिवस पाहायला मिळेल. उद्या तालुका अपच्या 4 टीम येत आहेत. आपल्या लोकल ज्या संघ टीम ज्या आहेत त्या देखील 4. आणि उद्या महत्वपूर्ण मॅच ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, याच्याहून जास्त क्राऊड आपल्याला पाहायला मिळेल उद्या. मला तर वाटतं सकाळपासून बरेचसे इकडे स्टँडमध्ये येऊन बसतील, बाबा ही माझी जागा आहे, इकडे तुम्ही बसू नका. कदाचित असं देखील होईल, कारण का उद्या बसायला काय उभं राहायला जागा नसणार आहे. मुंगीला आतमध्ये शिरण्याची देखील जागा ठेवणार नाहीयेत, कारण का बदलापूरचे जे वाशी आहेत त्यांना क्रिकेटचा प्रेम आहे. की मगाशी आपण गर्दी बघितली मॅचसाठी, अजूनही तोच क्राऊड बघतोय. त्यांचं देखील मनापासून सगळ्या प्रेक्षकांचं मनापासून आभार. मच्छिंद्र सर बरेचसे कॉल येत आहेत, मात्र आपल्याला कुठल्या प्रकारची इकडे अनाउन्समेंट करण्याची वरतून जी आमची कमिटी आहे, हेड कमिटी आहे, त्यांची परमिशन नसल्या कारण सगळ्यांची मी माफी मागतोय. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रन्स बघतोय आपण 4 ओव्हरच्या अखेरीस 30 धावा आणि बॉलिंग मार्कवरती निशान बबन पाटील टीमचे कॅप्टन. पहिला चेंडू खराब, विकेट किपरच्या हातामध्ये रनआउटची संधी असू शकते आणि इकडनं मिळाली रनआउटची विकेट. मात्र पहिला बॉल बीमला ताळलेला आहे, चुकीचा चेंडू, त्याच्यावरती रनआउटची विकेट, फलंदाज बाद. जोरदार टाळ्याने स्वागत करा आपण चॉकलेट बाउमीचं. एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो, कारण जो ॲज अ कॉमेंटेटर तो आज मात्र विथ बॅट
आपण नेहमी विथ माईक पाहिलाय, आज मात्र ओमीचा कस लागेल. आणि राहुल मी सांगेन ओमीला हिरो बनण्याची फार मोठी संधी आहे, कारण सध्या संघ संकटात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर संकटमोचक बनला तर ओमी या स्पर्धेमध्ये हिरो ठरू शकेल मैदानावरती. बघायचंय ओमी आला इन ॲट नंबर 8 वरती. नेहमी लीड करत असतो स्पर्धेला कॉमेंटच्या माध्यमातून ॲज अ कॉमेंटर, मात्र ॲज अ बॅटर आज तुम्ही त्याला पाहू शकाल इन ॲक्शन मध्ये. राहुल 3 बॉल 3 षटकार जर मारले ओमकार शेटेने तर 2000 रुपये कॅश प्राइज नाव गोपित आहे. चांगला चेंडू पाहायला मिळाला. फ्रीडचा बॉल होता. गणेश आपल्याला साकिंग याला सध्या तरी पाहायला मिळतोय. बॅकवूडला सध्या तरी वाकड्यान संघ या मॅचमध्ये आपण बघतो रन्स येत नाहीये. येणाऱ्या 5 बॉलमध्ये 10 ते 15 धावा जरी जोडल्या मच्छिंद्र पाटील सर तरी देखील मॅच बनवू शकते. त्या धावा येणं गरजेचं आणि खूप महत्वाचे आहेत. येस निश्चित अगदी आपल्या मना रास्ते. राहुल द विकेट. अजून एक चांगला चेंडू आहे. साईक इकडनं रोटेट करायची. बघूया फायनली ओमकारला इकडनं साईक देखील मिळतीये आणि फलंदाज बाद. थँक्यू डीजे. राहुल किती परिस्थिती बिकट झाली बघा जेव्हा केतन खेळला. मात्र केतनचं मी कौतुक करेन, पहिल्या चेंडूची षटकार झाला त्यानंतर मात्र मी कौतुक करेन सुरेश संघाचं ज्यामध्ये त्याने कमबॅक केल्या मैदानावरती. कुठेही त्यांचा आत्मविश्वास ढासळला नाहीये सुरुवात. यस राहुल. हॅलो मानसिक मुख्य व्यासपीठ पाहताय हनुमानजी भोपी साहेब, सरपंच साई, नाता भोपी साहेब, सदस्य साई आपण पाहतो आणि त्याच्या साथीनं मारुती भोपी साहेब समाजसेवक यांचं इथे शुभ आगमन झाले. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. बघायचं ओमीने स्ट्राईक घेतली. गडी बाद झाले ते 7. मी कौतुक करेन निशांतचं. पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 3 धावा, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 11 धावा आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या त्या फार कमी, फक्त 5. इकॉनॉमिक गोंजी राहिली कारण हाय स्टँडर्ड फिल्डिंग, ट्रिमेंडस प्रेशर, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट बॉलिंग या 4 जोरावरती हा सामना खूप कमी धावसंख्येमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय आतापर्यंत. राहुल येस 31 धावा 7 बासी आपण पाहतोय. आणि ओमकार शेट्टी बघूया आता साकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात. किती त्याच्या बॅटमधून सिक्सर येत आहेत. सिक्सरसाठी खास करून ओमकार शेट्टीची ओळख आहे. काल त्याने खूप चांगला खेळ केला. आय थिंक तुम्हीच देखील तो उल्लेख केला. तर इकडे सिक्सरचीच गरज आहे. काहीसे 2 ते 3 सिक्सर जर लगावले तर एक चांगला टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. येस निश्चित ओमकारनं मोठे 2 फटके लावले ना तर आता आपण 4 चेंडू त्याच्याकडे आहेत आणि स्ट्राईक देखील त्याने आवर्जून घेतली मैदानावरती. 31 धावा 7 बाद स्थिती आपण पाहतो. राहुल मैदानावरती नाजूक स्थिती सध्या बाकलन संघाची. द विकेट ना यावेळेचा फटका खेळत हवे. टायमिंग एवढं सुंदर नाही. मिस टायमिंग शॉट डीप म्हणून तिकडे फिल्डर देखील पोहोचलाय. मग चेंडू चोचतून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील. वाकड्यांना 2 धावा मिळतील. ओमकारला या 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाली 2 न पुढे स्कोर बोर्डवरती. रन्स आपल्याला एकूण 3 वरती 33 धावा पाहायला मिळतात. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ओमकारचा ॲटिट्यूड बघा तुम्हाला, फायटिंग ॲटिट्यूड घेऊन तो मैदानावरती आला. आत्मविश्वास किती दिसतो बघा त्याच्या चेहऱ्यावरती. बघायचं किती धाबा कुठणार. 33 धाबा मी कौतुक करेन गोला निशांतचा. सुपर बॉलिंग, वंडरफुल कमबॅक आणि एक्सलंट बॉलिंग मैदानावरती. वेगवान चेंडू आणि इकडनं विकेट देखील मिळेल. किती प्रचंड वेगानं हा चेंडू हाताळला होता निशांत पाटील ना. खेळाडू बाद. पारंपरिक इथे ऐकलं की अंगावरती शार आहेत. वेल प्लेड ओमकार, चांगला प्रयत्न केलास. मात्र चेंडू एवढा भन्नाट वेगात होता ना की बॅट फिरवण्या अगोदर चेंडू क्लीन बॉल करून गेला होता स्टंपला. एक्स्ट्रा उद्ध्वस्त केलं होतं, डिस्लॉज केलं होतं फर्निचर. मॅग्निफिसंट बॉलिंग, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी. जो ट्रिमेंडस अटॅक दाखवला मैदानावरती गोलीच्या माध्यमातून काउंटर अटॅकला सुरुवात केली, तो शेवटपर्यंत कायम ठेवलाय. जबरदस्त गोलंदाजी. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते निशांत बबन पाटीलच्या माध्यमातून. जो टीमचा कॅप्टन आहे रन्स आपण बघतो फक्त 33 धावा धावाफलकावरती आहेत. या पुढच्या दोन्ही लोकल टीम खेळतील पुन्हा एकदा पुढच्या मॅचमध्ये. आपण लगेचच रिपोर्ट करायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण VIP डाईसवरती टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. आपण लगेचच संपर्क साधायचा आहे. द विकेट ना बागपुला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. रन्स इकडनं चांगला मिळतील. रन्सची गरज आहे. या धावा बेनिफिट जरूर देऊन जाणार आहेत. चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा.
चांगली माहिती देत असताना आपले स्कोअर मी कौतुक करेन कुणाल भोईरचं, कारण पहिल्या सामन्यामध्ये त्याने ग्रीन लिहिले होते ते चौकार षटकार आणि शेवटच्या सामन्यामध्ये फक्त ग्रीन लिहितोय. म्हणजे जेव्हा आपले पैसे जातात ना तेव्हा रेड येतो आणि येतात तेव्हा ग्रीन येतो आणि ते चित्र आपण पाहिलं मैदानावरती. चौकारात नशिबाचा चौकार धाबा झाल्यात. फायटिंग टोटल झाली होती. राहुल फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट इनिंग. येस, डॉट चेंडू आणि अशा रीतीने सत्र संपला. पहिलं 37 ऑन स्कोरबोर्ड. राहुल वाटते अडीच धाबा फायटिंग टोटल आहे मध्ये होती, ज्याबद्दल आपण तुम्ही उल्लेख केला ड्यू फॅक्टरचा. ना होऊ शकतो, हा सामना बनवू शकतो. मग पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागणार आहे. पॉझिटिव्ह थिंकिंगने जर उतरले तर इकडं आपण बघतो 37 धावा 30 बॉल म्हणजे फक्त 7च रन्स, 8 रन्स एक्स्ट्रा आहेत. चांगली बॉलिंग केली तर मॅच बनवू शकेल. मग बॅटिंग ऑर्डर देखील चांगला आहे. बघूया हा सामना आपल्याला जरूर चांगला पाहायला. मग अगोदर आपण जाऊया पुन्हा एकदा व्हीआयपी डायस तिथे आपल्याला महत्त्वाच्या मासा टॉस करायचा आहे. येस, टॉस आपण करूया, परंतु तात्या शेठ सुजित पाटील साहेबाचा शुभ आगमन होतोय. चला आपण शुभ सन्मान करतो. या मुख्य व्यासपीठावरती मी विनंती करेल जोबिली गावचे उद्योजक समाजसेवक चेतनजी गजानन धुळे साहेब, आपण या आपला शुभ सन्मान करू. प्रतीकजी पिसेकर साहेबाचे ते जवळचे मित्र आहेत चेतनजी गजानन धुळे, यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रतीकजी पिसेकर साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करू. चेतनजी गजानन धुळे साहेब खरं तर माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक मंगेजी विनायक धुळे साहेब यांचे ते बंधू आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. तदनंतर मी विनंती करेल ज्ञानेश्वरजी कांबळे साहेब, सामटोली गावचे उद्योजक समाजसेवक, त्यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. ज्ञानेश्वरजी कांबळे साहेब, आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रतीकजी पिसेकर साहेब यांचे ते जवळचे मित्र आहेत, या स्पर्धेला त्यांनी आवर्जून भेट दिली, त्यांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. तदनंतर कात्रप गावचे उद्योजक युवा यंग उद्योजक आपण पाहू शकता प्रतिमेची पाटील साहेब, आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. खरं तर हा मित्रपरिवार तुम्ही पाहू शकता, दादांना भेट देण्यासाठी ते आलेत. प्रथमेची पाटील, आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. यंग युवा नेतृत्व प्रतिमेची पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उपदार शाल, महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन आपण सन्मानित करतोय. तदनंतर राहुलजी भोईर साहेब, चिखलोली गाव उद्योजक, आपण देखील आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करू. राहुलजी भोईर यांचाही शुभ सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावरती करतोय. सुजित पाटील साहेब, खरं तर तात्या शेठ यांचा इथे शुभ आगमन होतोय, त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करूया स्पर्धेच्या माध्यमातून. तदनंतर खरवेगावचे उद्योजक महेशजी फुटाणे साहेब, आपला विनंती आपण या आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. तदनंतर मी विनंती करतो मुरबाड तालुका ग्रामीण असोसिएशन उपाध्यक्ष दिनेशजी गरज साहेब, आपण आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. आणि आतुरतेने आपण ज्या क्षणाची वाट पाहत होतो 2 मिनिट थांबू तुम्ही, तो क्षण आपल्याला पाहायला मिळेल. भिवंडी ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष तसेच धर्मवीर ट्रस्टीचे विद्यमान माथाडी संघटनेचे विद्यमान अध्यक्ष काल्हेरखा दिलेर, अर्थातच तुम्हा आम्हा सर्व
पाहायला मिळेल व्यासपीठावरती भिवंडी ग्रामीण क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष श्रीमान सुजित ताता शेठ पाटील आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत खालनेर दिले. त्यांच्यासोबत विद्यमान सरपंच अंजूरचे आमचे सुखे चिडाकी आणि युवा नेते आमचे मित्र निलेश दादा पाटील आणि त्यांच्यासोबत या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान उद्योजक समाजसेवक आमचे बंधू मयूरदादा पिसेकर आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. ताता शेठच्या देखील माध्यमातून फ्री इंडी क्रिकेट टुर्नामेंट मच्छिंद्र पाटील सर कालदरला आपल्याला पाहायला मिळाली. तिथे एकही रुपया प्रवेश फी नव्हती आणि आता पुन्हा डे नाईट क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. तिथे देखील एकही रुपयाची प्रवेश फी घेतली जाणार नाहीये. ज्या टुर्नामेंटमध्ये 70 संघ खेळले भिवंडीचे आणि पुन्हा एकदा आपण डे नाईट त्यांचा शेड्यूल पाहणार आहोत. तिथे देखील बिना मूल्य एकही रुपया घेतला जाणार नाहीये असे सन्मान्य श्रीमान भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे विद्यमान ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष आमचे सुजित ताता शेठ पाटील खालनेर का दिलेर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला आपण लगेचच करूया मॅचला सुरुवात. तर चला आपण लगेचच मॅच देखील ऑन करू. अंपायर्स पोहोचलेत मैदानाच्या आतमध्ये. टार्गेट जरी आपण बघतो या मॅचमध्ये मच्छिंद्र पाटील सर छोटा असले तरी देखील या मॅचमध्ये एक चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट क्वालिटी क्रिकेट तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. राहुल स्क्रीनवरती भरपूर सुंदर दृश्य तुम्हाला सुजित तात्या तुम्हाला पाहायला मिळतात. सुकेश डाके एवन जोडी भिवंडी येतील आणि या स्पर्धेचे हँडसम आपली पर्सनॅलिटी तुम्हाला पाहायला मिळते ती आपले मयूर दादा यांना बघू शकाल आपण. मयूर दादा खूप खुश आहेत कारण सकाळी ज्यावेळी त्यांचा मी इंटरव्ह्यू कव्हर केला त्यांनी सांगितलं काल त्यांनी खूप चांगला आपल्याला संदेश दिला की फिटनेसवर तुम्ही लक्ष केंद्रित करा. कारण आपण पाहिलं देर इज अ नथिंग ब्युटिफुल बेटर दॅन फिटनेस. आपल्याला कोरोना काळामध्ये फिटनेसचा मंत्र आपल्याला समजला काय असतं कारण आणि आज देखील त्याने सांगितलं की टेक रिस्पेक्ट गिव्ह रिस्पेक्ट हे देखील सांगितलं आणि माणसाने नेहमी डाऊन द अर्थ राहावं हे देखील त्याने खूप चांगला संदेश दिलाय. आणि लवकरच त्यांच्यावरती येणाऱ्या दिवसामध्ये 100 पानाचं पुस्तक येते ते म्हणजे मयूर झेप तुम्हाला पाहायला मिळणार म्हणजे फार कमी वयामध्ये ही कामगिरी. यस राहुल. मच्छिंद्र सर तुम्हाला मी थांबवतो कारण आयोजन कमिटीच्या माध्यमातून सूचना आली आहे. प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान आपल्याला करायचा तर आपण शुभ सन्मान करतोय. मी विनंती करेल महेशजी कंटे साहेब मसा आपण यायचा आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. मसावरून साहेब इथे मात्र दाखल झाले त्यांचाही शुभ सन्मान आपण या मंचावरती करू. मी ज्या ज्या व्यक्तिमत्वाचं नाव घेईन आपल्यास विनंती आपण यायचं आपला शुभ सन्मान आपण स्वीकारायचा. मी विनंती करेल साईगावचे सरपंच हनुमानजी भोपी साहेब आपण या आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. तदनंतर माजी सदस्य नाता भोपी साहेब आपणास विनंती आपण या आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. तदनंतर समाजसेवक मारुती भोपी साहेब आपण या आपलाही शुभ सन्मान या मंचावरती करण्यात येईल. आपणास विनंती आपण यायचं आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. सामना सुरू व्हायला थोडासा उशीर आहे मच्छिंद्र सर त्यामुळेच प्रतिदादाने सांगितलंय तोपर्यंत आपण सर्व सन्मान इथे मात्र उरकून घेऊ कारण एकही पाहुणा राहायला नाही पाहिजे. खरं तर सन्मानापासून त्यासाठी आपण सर्वांचा इथे सन्मान करतोय. मी विनंती करेल हनुमानजी भोपी साहेब नाता भोपी साहेब मारुती भोपी साहेब आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करतोय. सामन्याला सुरुवात होते वळूया आपण मच्छिंद्र पाटील सरांकडे. त्यानंतर 3 ओव्हर ज्यावेळेस समाप्त होतील त्यावेळेस पुढील सन्मान आपण करूयात. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुल. व्हेरी गुड जॉब. तुझं देखील खूप कौतुक करावं लागेल. स्ट्रॉंग अपील मात्र हे पोलाईट अपील होतं माफ करा. स्ट्रॉंग अपील नव्हतं. 38 धावांचं लक्ष मैदानावरती. शार्पीज बंद करा आपण. येस. तर पहिला चेंडू डॉट आलेला बघतो आपण या मॅचमध्ये. टार्गेट एवढं मोठं नाहीये तर मोठे स्वप्न वाकळण टीमचे आहेत. 38 धावा बनवायच्या आहेत. किती मात्र राऊंड विकेटला पोलर लेनचा चेंडू सुंदर अपील अपील डब्ल्यू विकेट इथनं मिळतीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना सुरू येईल मॅच मध्ये. Yes, over to you, commentary box.
तर पहिली विकेट बघतो आपण स्वस्तामध्ये इथनं मिळालेली आहे. एकही धावपलकावरती नाहीये, विकेट मात्र एक गेलेली आहे. मी मगाशी देखील सांगितलं 38 धावा जरी बनवायच्या असल्या मॅचमध्ये वाकलन संघ या मॅचमध्ये कंबर कसेल. केतनकडे चांगली बॉलिंग आहे, तो विकेट टू विकेट बॉलिंग करण्याचा प्रयत्न जरूर केला. त्याची 2 षटकं महत्त्वाची असणार आहेत आणि 38 धावा बनवत असताना किंवा 38 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एवढा इझिली सुरईला हा सामना वाकलन देणार देखील नाहीये. हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. चांगली मॅच रंगेल. चला आपण थोडी मात्र घाई करावी. हे बरेचसे तुम्हाला पाहुणे पाहायला मिळतात, तर सगळ्या पाहुण्यांचा आपण सन्मान करत आहोत. रोज 100 पेक्षा जास्त सन्मान आपण बघतोय स्पर्धेच्या माध्यमातून. बघा ही ओळख किंवा ही माणसं किती कमवलेली आहेत. मयूरदादा पिसेकर किंवा पिसेकर फॅमिलीने ही कमवलेली माणसं आपल्याला पाहायला मिळतात. जगन्नाथजी पिसेकर यांचा देखील आवर्जून उल्लेख करेल मी. त्याचे पिताश्री त्यांच्याच नावाने क्रिकेट टुर्नामेंट. नवीन बॅटर रुपेश पाटील छोटू साकिंगला. स्लॉकशिपचा प्रयत्न, बोल, अजून एक चांगला चेंडू आहे. केतन माते महाराष्ट्राचा बायकर माइन मैदानाच्या आतमध्ये विकेट टू विकेट बॉलिंग करतोय आणि सुरईला दे धक्का. बॅक टू बॅक सेकंड. दाखवले जाते स्क्रीनवरती आणि आमचे सुकेश डाके A1 जोडी आणि सन्मान देखील. कमी स्कोरिंगमध्ये केतन एवढा पेटून उठेल वाटलं नव्हतं. किती पेटून उठलाय मैदानावरती, आग लावतो की काय. काउंटर अटॅकला सुरुवात केली. फॅबलस बॉलिंग अटॅक दाखवतोय. ॲक्युरेसी चांगली ठेवतोय, परफेक्शन चांगलं दाखवतोय, शोल्डरचा वापर चांगला करतोय आणि P1 मध्ये एवढी सुंदर गोलची पाहायला मिळते. केतन खूप चांगली गोलची करत असताना फलंदाजानं मात्र बाद केलंय. आतापर्यंत 2 धक्के मैदानावरती, बिनबाद 2 धक्के. व्हॉट अ फंटास्टिक बॉलिंग. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. बघतो आपण मैदानाच्या मध्ये आपल्याला विकेट टू विकेट सध्या तरी बॉलिंग पाहायला मिळते. एकही धावा पलकावरती नाहीये. 2 विकेट बघतो आपण इथं गेलेला आहे. चांगली बॉलिंग केतन मात्र करत असताना मॅच मध्ये टार्गेट फक्त बघतो आपण 38 धावा बनवायच्या असताना पहिला झोन बॉल मध्ये 3 आय थिंक मला तर वाटतं बॉल झाले आतापर्यंत 3 रिलीज करून झालेले आहेत. त्याच्यामध्ये 2 विकेट घेतलेले आहेत. सामना बनणार राहुला, सामना बनणार, 100% सामना बनणार. का ड्यू फॅक्टरचा तू मगाशी आवर्जून उल्लेख केला होता, त्याचा प्रभाव वाटतोय मैदानावरती. जरूर तुम्हाला पाहायला म्हणजे P1 मध्ये किंवा P1 आणि P2 मध्ये रन्स एकवटणं गरजेचे आहे. पॉवर प्ले संपल्याच्या नंतर मग तिकडे चेंडू जास्त ट्रॅव्हल होणार नाहीये. चेंडूवरती जास्तीत जास्त ड्यू फॅक्टर तुम्हाला पाहायला मिळेल. या अनुषंगाने त्याचा फायदा घेत असताना लेफ्टी बॅटर साकिंग अँड अक्षय पाटील. बागपुला जाऊन पंच केलेला फटका चांगला आहे. फिल्डर भरपूर वेगाने बघा. चेंडू पुन्हा एकदा चेंडूच्या गतीमध्ये किती कमी झाली आणि तिकडे फिल्डर पोहोचला फायनली. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. 100% कमिटमेंट अविनाश भोर देत असताना किती कमी गती झाली बघा. आपण वारंवार गोष्टीचा उल्लेख करतो मच्छिंद्र पाटील सर. व्हॉट अ फिल्डिंग. इंटरनॅशनल लुक जरी स्पर्धेला असला ना तरी इंटरनॅशनल क्षेत्रक्षण देखील दाखवलं जातंय. व्हॉट अ फंटास्टिक फिल्डिंग. बघू शकाल आपण ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून सध्या थर्ड अंपायरला रेफर केलंय. खरोखरच मला ही कौतुक वाटतंय राहुल की इट लुक्स लाईक वी आर डुईंग कॉमेडी फॉर इंटरनॅशनल लेवल. सच अ ब्युटिफुल ॲटमॉस्फिअर, ब्युटिफुल विकेट, सर्फेसिंग सिटिंग अरेंजमेंट, स्पेक्टेटर्स, वंडरफुल ॲटमॉस्फिअर, वंडरफुल विकेट आणि हा चेंडू मात्र सेफ आहे, सेफ आहे. चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. यस, 2 धावा आणि नंतर मात्र ह्या 2 धावा येतील. सुजित दादांची चर्चा करता असताना आपले मयूर दादा पिसेकरांना स्क्रीनवरती बघू शकाल आपण. सोबत आमची 3 धावा धावून झालेल्या आहेत. क्षमा असो. राहुलला सामना चांगला रंगेल कारण ज्या पद्धतीनं अटॅकिंग गोळीची झाली, क्षेत्ररक्षण चांगलं दाखवलं मैदानावरती. अक्षरशः कमी स्कोरिंगमध्ये आता वाकलन संघाला हेच करायचंय, तेव्हा सामना फाईट होणार मैदानावरती. तोच प्रयत्न आपल्याला पहिल्या षटकापासून पाहायला मिळतो. साकिंग एंडला प्रथमच आपल्याला सुजित पाटील पाहायला मिळतोय. केतन मात्र राऊंड विकेट ना. वेगवान चेंडू आहे. चेंडू आणि बॅटचा संपर्क लांब पर्यंत नाहीये. स्लॉकशिपचा प्रयत्न होता. चेंडू जाऊन बघतो आपण तोंडावरती ब्रश झाला नंतर. राहुल बघा, चेंडू बॉडीला लागला, जसा लागला तसा केतन लगेच त्याची पहिली विचारपूस करते. हे मित्रप्रेम आहे. हा खरं क्रिकेटचा सन्मान मी म्हणेन. आणि डॉक्टर जर आपण असाल तर जायचं आतमध्ये. हे प्रेम आहे कारण ज्या पद्धतीने बघाल अपील झालं, तो खेळू खाली बसला, केतनने चेंडू रिलीज केला, फॉलोमध्ये स्वतःला बॅलन्स केलं, पाहिलं की खेळाडूला इजा झाली, लगेच त्याची विचारपूस केली. ही मैत्री आपली, हा क्रिकेटचा वारसा आहे आणि ह्याच म्हणजे क्रिकेटची सध्या ग्लॅमर आपण वाढताना बघू शकाल. स्क्रीनवरती हे सुंदर चेहरे तुम्हाला पाहायला मिळतात. आमचे एस आयोजक सुकेश डाके तुम्ही बघू शकाल. त्यानंतर मात्र A1 जोडी आपले निलेश पाटील आणि सर्व स्पर्धेचे आयोजक आमचे लाडके आपण बघू शकाल मयूर दादांना, कारण हेच ते स्पर्धेचे प्रणेते आहेत. यस राहुल. मी पुन्हा एकदा विनंती करेल कानोर गावचे रुपेजी राऊत साहेब, आपण आपला शुभ सन्मान आम्ही या मंचावरती करू. तदनंतर
बालिवली गावचे आमचे उद्योजक संदेची मस्कर आणि परीची मस्कर आपणास विनंती आपण देखील या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. रुपेशजी राऊत यांचा शुभ सन्मान आपण करतोय. खरं तर बदलापुरातील नामांकित पॅकरमध्ये ते देखील गणले जातात. त्यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. आणि तदनंतर आमचे मालुली गावचे उद्योजक परेशदादा मस्कर आणि संदेशदादा मस्कर आपण या आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करतोय. पुन्हा एकदा मॅचला सुरुवात होईल आणि मायक्रोफोनवरती आपण पाहतोय. खरं तर आपण आवाज ऐकूया. हा आवाज साधा समुद्र पार देखील आपण ऐकला. रायगडची धगधगती तोप मच्छिंद्र पाटील सर आणि त्याच्या साथीनं मानेरे गावचा गोड आवाज राहुलजी बोईर सर. धन्यवाद. थँक्यू राहुल. रिटायर आउट झाला फलंदाज. मागच्या सामन्यात देखील रिटायर आउट झाला होता फलंदाज. कारण ज्या पद्धतीनं ही लेदर विकेट राहुल, कारण आपण नेहमी पाहतोय की मातीची विकेट आपण पाहतोय, भिवंडीमध्ये आपण जास्ती तर कॉन्क्रीटच्या विकेट पाहतोय, मात्र ही विकेट लेदरची विकेट आहे आणि तिथे ग्रीन पॅच देखील आहे. त्यामुळे जेव्हा चेंडू तिथे पडतो ना, तर स्किड होतो ना, तेव्हा चेंडू वेगाने येत असतो आणि भरपूर खेळून इजा देखील झाल्यात मैदानावरती. तर प्रिकॉशन घ्या. स्क्रीनवरती एका बाजूला सन्मान देखील. यस राहुल. कंटिन्यू सर, कंटिन्यू. येस, 3 धावा 2 वाजता ते आपण पाहतोय. गोलंदाजी खूप चांगली अटॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. केतनच्या गोलींच्या माध्यमातून 38 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करतोय सुरेश संघ. आपण सामना पाहतोय. एका बाजूला कल्याण डोंबिवलीतील नामांकित संघ आणि एका बाजूला भिवंडी तालुक्यातील एक नामांकित संघ. या 2 संघांमध्ये पाहतोय. आणि भिवंडीचे अध्यक्ष सर्वांचे लाडके व्यक्तित्व सुजित तात्या आपल्या मंचावरती या सामन्याचा आनंद घेत असताना तात्यांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये परवा दिवशी वडूण नवगर भिवंडीचा संघ क्वालिफाय झाला आहे. काल भिवंडीतला भादवड संघ क्वालिफाय झाला आहे आणि आज भिवंडीचे 2 संघ संघर्ष करतात या मैदानावरती. यस, आणि दोन्ही संघ त्या तात्यांच्याच असोसिएशनचे आहेत. तात्या तुमचं देखील आम्ही अभिनंदन करतोय. नवीन फलंदाज विनोद आलाय. चांगला चेंडू विकेट मिळवून देणार आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये एकही फलंदाज सामन्याचा नावच घेत नाही. ज्या अनुषंगाने बघतो आपण केतन मात्रेची जी बॉलिंग नव्हे तर आगीची तो गोळे फेकतो मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचे चटके लागताय सुरेच्या सगळ्या फलंदाजांना. काय बॉलिंग बाला मी ते पहिल्या ओव्हरचा काही संपलाय. 3 खेळाडू बाद, धावा फक्त 3. मेहर आणि तुळशीराम गावात या दोघांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये नेट जो इंटरनेट आपण पाहतोय तो आम्हाला प्रोव्हाइड केला. त्यांचे देखील आपण आभार व्यक्त करूया. राहुल, काय वाटतंय सामना अटॅकिंग तुम्हाला पाहायला मिळतोय. एका बाजूला प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, एका बाजूला व्यासपीठ VIP डाईस तात्यांना बघू शकाल आपण. एवन जोडी आपल्या स्पर्धेचे प्रणेते भाग्य विधाते ज्यांच्या नावानं येणारच पुस्तक आपण पाहणार ते मयूर पंख येणाऱ्या काही दिवसामध्ये 100 पानाचं पुस्तक प्रकाशित केलं जाईल. त्याने केलेली मेहनत, त्यानं शून्यातनं केलेलं विश्व निर्माण डाऊनडार पर्सनॅलिटी. मी मगाशी देखील मयूरदादांची चर्चा केली. जेवढी लंच ब्रेक होता तेव्हा आम्ही एकाच टेबलवरती जेवायला बसलो होतो आणि राहुल तेव्हा दादानी चर्चा केली की शेअर मार्केट कसं असतं, त्यानंतर आपली कशी व्याप्ती होते, आपला विकास कसा करायचा आहे, आपल्याला डेव्हलपमेंट कशी करायची आहे. 35 वर्षामध्ये राहुल ह्या गोष्टी, कारण आपण सध्या तारुण्यामध्ये PUBG आपण त्यानंतर इंस्टा FB ह्याच्यावरती बिझी असतो, मात्र विजन काय आहे बघा, हे विजन आहे मैदानावरती. यस, ओके, चर्चा आपण कंटिन्यू करूया. मॅचकडे फोकस देणार आहोत. पहिल्या ओव्हरचा काय संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस आपण रन्स बघतोय. स्कोर बोर्डवरती 3 खेळाडू बाद, 3च धावा आहेत. या मॅचमध्ये विजयासाठी 38 बनवायच्या आहेत. पूर्णपणे 4 झाली वाकलन. लॅप्टी बाटा साकिंग यांना 2 बंधूंची जोडी बघूया आता या मॅचमध्ये काय करते. आकाश पाटील आणि अक्षय पाटील स्वतः ते विद्यमान बघतो आपण सदस्य देखील आहेत. ग्रुप ग्रामपंचायत सुरेश सारंगचे इथे स्वतः खेळतात देखील, म्हणजे 22 सरपंच म्हणून शकतो. रन्स आपण बघितला फक्त 4 धावा धावा पलकावरती आहेत. विजयासाठी या मॅचमध्ये बघतो 38 धावा बनवायच्या आहेत. भिवंडीचे संघ जे आलेत त्या टीमनं या स्पर्धेमध्ये इम्प्रेस केलेले. तात्यांच्याच बघतो आपण जी संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून जे असोसिएशन आहे ते ज्या 2 टीम क्वालिफाय झाल्या त्यांचं देखील कौतुक आहे. पहिल्या दिवशी आपण बघतोय वडूण नवगर संघ क्वालिफाय झाला भिवंडीचा पहिला, आणि काल एकविरा बादवर क्वालिफाय झालेला आहे. यावेळेचा फटका मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल फिल्डर आहेत केतन मात्रे. 4थी विकेट मिळालेली आहे आणि सुरई संघ आता बॅकफुटला जरूर आपण म्हणू शकतो. ज्या अनुषंगाने बॉलिंग पाहायला मिळते. विकेट टू विकेट बॉलिंग
राहुल असं म्हणता येईल की बघा ऍक्शन रिप्ले किती चांगला आहे. त्यानंतर आपण चर्चा करू काय ऍक्शन रिप्ले दाखवलाय बघा टेनिस क्रिकेट ऑनच्या माध्यमातून. क्लॅरिटी क्वालिटी चांगला फटका होता. हाय बॅकलेप होती मात्र थोडंसं एलिव्हेशन कमी होतं. ताकदीचा कमी वापर आणि केतन तिथे मात्र झेल टिपत असताना राहुल असं म्हणायला हरकत नाहीये की सुरेश संघानं वाकलन संघाला हात दिला आणि त्याने मात्र आता गळा पकडलाय. श्वास देखील रोखलाय मैदानावरती. कमी स्कोरिंगचे सामने आजवरचा माझा बहुतांश अनुभव आहे की सामने फाईट होत आहे आणि कालचा सामना जो आपण पाहिला भादवड वर्सेस आरसीसी पेठ 35 धावांचा सामना तो सामना सुपर ओव्हर झाला आणि आता आपण पाहतोय 38 धावांचा सामना. फाईट होतोय वातावरण टाईट सामना फाईट. ना कॉमेंट्री बॉक्समध्ये मच्छिंद्र पाटील आहेत तर सगळ्या आपण मॅचेस बघतो टाईटच होत आहेत. जास्त आपण इकडे एनर्जी लावतोय. प्रत्येक वेळेस मॅच आपण बघतो जास्तीत जास्त रंगील कशी प्रेक्षकांना मजा कशी येईल या मॅचमध्ये प्रेक्षक कसे आनंदित होतील. कारण का कॉमेंटेटरचा काम आहे किंवा समालोचनाचा काम आहे की इकडनं मॅच रंगवणे मॅच कोणतरी एक जिंकणार आहे. मात्र मॅच कशी पुढे जाईल या मॅचमध्ये कसे गरमास होईल मॅच गरम कशी होणार आहे मॅचमध्ये कशी आग लावायची आहे. आग म्हणजे बोलण्याच्या स्वरूपात हे देखील आपण लक्षात घ्या. सध्या तरी मॅचमध्ये बघतो आपण रनचे 4 खेळाडू बाद 4च धावा आहेत. अशी दयनीय परिस्थिती सध्या तरी सुरेशच्या मॅचमध्ये. कधी कमबॅक होऊ शकेल तो कमबॅक कधी होणार बाबू सासा तर जरूर म्हटलं असतं मेरे करण अर्जुन आएंगे. पुढील चेंडू त्यावेळेचा हा फटका टर्न केला काय फिल्डिंग झालेली आहे. रन्स बघा किती घेत आहेत. सिंगल झालेले कम्प्लीट सेकंडचा कॉल आहे. या चुका महागात पडतील या चुका महागात पडतील. सिंगल डबल धाव देखील महत्वाचे. आपण बघतो मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की इकडे जिकडे इकडे बघतो आपण ड्यू फॅक्टर आहे दव फॅक्टर आहे. दव बंधूंचा बघतो आपण सध्या तरी जो प्रभाव त्याला समोर देखील पाहायला मिळतोय आणि इकडे तुम्ही अशा चुका कराल तर मग काय मग विजयाचं स्वप्न आपण बघू शकत नाहीये. राहुल डेफिनेटली चांगलं म्हणलास कारण कमी स्कोरिंग मध्ये तुम्हाला हाय स्टँडर्ड फिल्डिंग वंडरफुल कमबॅक एक्सलंट फिल्डिंग ट्रेमेंडस प्रेशर या गोष्टींची गरज आहे मैदानावरती सध्या. मात्र वातावरण खूप टाईट आहे. 7 धावा 4 बाद स्थिती आपण पाहतोय. संपूर्ण क्रीडा विश्वाला भुरळ घालणारी स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गवासी जगन्नाथ स्मृती चषक 2024 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आठव्या वाटणा ऑन साईडला खेळण्याचा पुन्हा प्रयत्न. चेंडूना बॅटचा संपर्क इकडे कदाचित नसावा. अंपायर सांगत असताना बघूया एक्झॅक्ट लेग बाय सेशन आपल्यापर्यंत जेपीचा आलेला डावीकडनं एक सिंगल असमेल. मॅच बनते मच्छिंद्र पाटील सर हळूहळू करा. मात्र या मॅच मध्ये शिरकाव होतोय. कशा पद्धतीने शिरकाव बघा. पहिल्या ओव्हर मध्ये केतन काय बॉलिंग केली विकेट टू विकेट बॉलिंग केली. 3 विकेट घेतलेल्या आहेत. इकडनं बघतो आपण करण एक नौका गोलंदाज आहे त्याच्याकडे जास्त अनुभव नाहीये. मात्र जेव्हा समोर चांगली टीम असते तेव्हा बघतो आपण जरी नौका असेल मात्र मैदानाच्या आतमध्ये संधी मिळाली वाकलन टीम मध्ये खेळण्याची. इकडे 100% दिलं तर आपलं पुन्हा 11 मध्ये समावेश आहे. या अनुषंगाने करण 100% देत असताना हो प्रश्नच नाही. फार मोठी स्पर्धा आहे. तुम्हाला चमक दाखवण्याची ही फार मोठी संधी आहे मैदानावरती. पुढचा चेंडू यावेळेचा फटका तर चांगला आहे. डीप मध्ये फिल्डरला बीट करून चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रेशर दूर करत असताना बघतो आपण मैदानाच्या आतमध्ये लेफ्ट ही बॅटर अक्षय पाटील. सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. सारे जमुनी येतील यार सामना मैदानी रंगणार. आमचे मयूर दादानी चषक ठेवलाय बदलापूर गावाने. आमचे मयूर दादानी Have a look at the action replay. काय फटका सजवला अक्षयनं कौतुक करेन. High backlip, tremendous power, wonderful timing, amazing shot. That was over the top of the long on, and this is a good finish, much needed षटकार. आणि थोडंसं रिलीज झालं आता मात्र हे प्रेशर. 13 धावा 4 बाद शेवटचा चेंडू. फायनल डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट पॉवर प्ले नंतर सेकंड पॉवर ओव्हर आपण पाहतोय मैदानावरती. अजून एक फटका सुंदर आहे. अक्षय बबन पाटील केली आक्रमणाला सुरुवात. आग लावली मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या ओव्हर मध्ये रन्स नव्हत्या मात्र त्याच्यानंतर केला हल्ला बॉल आणि पुन्हा इकडनं झालेला कमबॅक सुरेचा ठोकला 6. प्रतीक पिसेकर मनानं बोला पाहुणे सारे होतील गोला. पाहुणे सारे होतील गोला. पाहुणे सारे होतील गोला. रंगणार असा यो सोहला. असं मैदान बघितलं आपण इक्वेशन अगोदर सांगूया. बघतो आपण रन्स आपल्याला पाहायला मिळतात स्कोर बोर्डवरती. 18 चेंडू अजून शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये 19 धावीची गरज आहे. तात्या सेट आपल्या व्यासपीठावरती मच्छिंद्र पाटील जरूर आहेत मात्र त्यांना झाला असेल मॅचची कंप्लीट कधी होती आणि मी कधी पोहोचतोय मैदानाच्या आतमध्ये. 2-3 सिक्सर त्यांना लगवायचे असतील. नामवंत खेळाडू राहिलेले आहेत भिवंडीचे. बघतो आपण चॅलेंज ग्राउंड आजही त्या नावानं दणनतोय कारण का मागचे कित्येक वर्ष त्यांना तिकडे अभिराज्य गाजवलेला आहे. आजही 50 धावा त्यांना बघतो आपण 2 वेळा बनवलेल्या आहेत. त्यांचा आजचा इतिहास आहे.
आहे आणि रन्स आपण बघतो मगाशी मी सांगितलं 19ची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे त्यावेळेच्या आपण बघतो आपण 18 चेंडू आणि 19ची गरज आहे मच्छिंद्र पाटील सर. राहुल स्ट्रॅटेजी चुकली की काय वाकलन संघाची कर त्याच्याकडे जीत भोईर गोलंदाज होता, त्यानंतर उमेश भोईर त्याच्यानं मागच्या स्थानात चांगली गोष्ट केली, मग ह्या गोलंदाजचा वापर केला. स्ट्रॅटेजी चुकली की काय असं वाटतंय, कारण मी कौतुक करेन फलंदाज अक्षयचं काय फटके मारलेत. पहिला फटका लॉंगाच्या डोक्यावरनं, नंतर मात्र मिड विकेटनं. व्हॉट अ फंटास्टिक बॅटिंग. चुकलीच आहे स्टार्टर जे आपण म्हणतो. जेव्हा तुमच्याकडं मी सांगतो जेव्हा तुमच्याकडे प्रमुख काय खेळाडू असतात ना त्यांचा वापर अगोदर करून घ्या. नंतरचा विषय नंतरला अंतर आहे सर. इकडे तुम्हाला जास्तीत जास्त 100% द्यायचे. तुमचा पहिल्या ओव्हरमध्ये काय परफॉर्मन्स होता, सुंदर होता. मला तर वाटतं तात्यांकडे बघितलं असेल सुरे टीमच्या खेळाडूंनी की अध्यक्ष व्यासपीठावरती आहे, चांगला खेळावं लागेल नाही परत बघ पंचायत होईल. या अनुषंगाने तिकडे आपण बघतोय एक नजर गेली असावी आणि अक्षयने का बॅटिंग केलेली आहे. चुका झालेल्या आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे गेम प्लॅनिंग चुकलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये अटॅक केला, सेकंड ओव्हरमध्ये कदाचित उमेश किंवा जीतनं बॉलिंग केली असती तो 2 सिक्सर जरूर नसते आलं असं मला तरी प्रामाणिक वाटतंय. येस ॲब्सोल्युटली राईट, नो डाऊट. कारण एक स्ट्रॅटेजीचा भाग असतो, तुम्हाला प्लॅन करावे लागतात. आणि मात्र डगआउट शांत होता, तो आता मात्र झोपेतनं जागा झालाय. फक्त 19 4 बाद पुन्हा एकदा आलाय तो केतन. ब्लॉकचा वापर केला, चांगल्या क्षेत्राच्या शॉट मिड विकेटला मात्र एकदा पूर्ण करण्याचा प्रयत्न. धाव झाले, कारण एक धाव फार महत्वाचे आहे. हेच सांगत असताना केतन मैदानावरती की धावा वाचवायच्या आहेत आपल्याला आणि एक धाव फार महत्वाचे आहे. मात्र मी कौतुक करेन अक्षयचं, कारण ज्या अक्षयनं मागच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार सामन्याचा बिमोड केलाय. सामना ऑन आहे मैदानावरती. 18 चेंडू 19 धावा, थरार क्रिकेटचा. आवडलंय दमदारी रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवडलंय दमदारी. लोक हौसेन जमकन सारी बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन जमकन सारी बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. हौसेन जमकन सारी बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौसेन आमचे बळूदादा भंडारी उसाटण्याचे आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. या मॅच मध्ये चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळेल. बघतो आपण समीकरण 17 चेंडू शिल्लक आहेत, 19 जावीची गरज आहे. 5 खेळाडू बाद झालेले आहेत. मगाशी दुखापत झाली होती. बघतो आपण सुजित पाटील सुजाला, तो पुन्हा मैदानाच्या आतमध्ये पोहोचला. त्याला माहिती इकडनं गरज टीमला आहे, इकडनं खेळाडू कक्षामध्ये न बसता आतमध्ये जाऊन खेळ करावा लागेल. तो एक सिनियर खेळाडू आहे आणि त्याच्याकडनं अपेक्षा आहेत की तो चांगला खेळ. मात्र केतन मात्र देखील ज्यानं पहिला षटक हाताळला होता तो केतन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खरं अभिमान, सार्थ अभिमान आहे. क्रिकेट करिअर मध्ये 33 बाईक जिंकणं, त्याच्यानंतर 5 4 व्हीलर त्याच्या नावावरती आहेत. असा महाराष्ट्राचा बायकरमॅन, त्याच्या रेकॉर्डची बरोबरी मला तरी वाटत नाही की होणार आहे कोणाची. केतन मात्रे राऊंड विकेटना चांगला चेंडू आहे, फुलर लेन्स आहे. अजून एक विकेट आपल्याला पाहायला मिळेल. काय बॉलिंग पाहायला मिळते, क्वालिटी बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये. आणि वाटतं मैदानाच्या आतमध्ये महाराष्ट्राचा बायकरमॅन खेळतोय केतन मात्रे. राहुल या सामन्यामध्ये मजा येणार, कारण 6 गडी बाद झाले आहेत. 5 गडी बाद केले ते एकट्या केतननं. किती पेटून उठलाय मैदानावरती, जेवढा रॉकेट पेटवला दिवाळीमध्ये तेवढा पेटून उठला मैदानावरती. 6 धक्के दिले 19 धावसंख्येवरती. सामना मॅच ऑन आहे मैदानावरती. बघायचंय केतन या संघामध्ये अजून किती धक्के दिले मैदानावरती आणि फार मोठी संधी असणार आहे. व्हॉट अ मॅच, काय सामना रंगलाय रात्रीच्या या वातावरणामध्ये, प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये. आणि भरपूर प्रेक्षक युट्यूबला सामना एन्जॉय करतात आणि या रात्रीच्या वातावरणामध्ये खूप चांगला सामना रंगलाय. पूर्ण पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. यस दिस आहे. छत्रपती संभाजीनगर दोन्ही टीमचे कॅप्टन आपला आपण स्क्वॉड घेऊन अगदी मुख्य व्यासपीठाच्या समोर येऊन थांबायचा, कारण ज्यावेळेस मॅच समाप्त होईल त्यावेळेस आपण मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटवरती लाईन अप करू आणि तिथेच आपण टॉस करणार आहोत. किती लक्ष देऊन आमचे तात्या बघतायत हा सामना. त्यांना माहिती आहे क्रिकेटचा खेळ कसा आहे, स्वतः ते खेळलेले आहेत आणि आता ते देखील आनंद घेत आहेत. 16 चेंडू शिल्लक आहेत विजयासाठी, 19 धावेची गरज आहे. मॅच ऑन. राऊंड विकेट न फटका बसलाय. मिस टायमिंग शॉट, झेल कोण घेणार, दोघांमध्ये कोऑर्डिनेशन नाहीये. कोऑर्डिनेशन खूप महत्वाचा असतं. कॅचेस विन द मॅचेस. जीत कदाचित पोहोचला असता, केतन देखील पोहोचला, ओमकार शेट्टी तिकडे पोहोचला होता, मध्ये चेंडू पासून भरपूर दूर राहिला. 2 धावा इकडनं मिळतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्डवरती आपल्या रन्स पाहायला मिळतात. 21 धावा आहेत.
किती संघर्ष राहुल, किती संघर्ष मैदानावरती. आपण नेहमी म्हणतोय झुंजारायची रीत आमची, अभिमान सरेना जातीचा, नसा नसातून गंध वाहतो गंध्या महाराष्ट्राच्या मातीचा. ज्या मातीनं संघर्ष करायला शिकवलाय, 105 हुतात्म्यांचं बलिदान देणारा संयुक्त महाराष्ट्रासाठी, तीच महाराष्ट्राची माती आणि त्याच मातीमध्ये रंगलेला हा संघर्ष आपण पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. ग्रेट ग्रेट, जबरदस्त हा सामना. आजचा निर्णायक दिवस आहे. असं वाटतं की मेगा फायनल रंगते की काय. पुन्हा मिस टायमिंग आहे. आता डाऊन द बॉल तिथे विकेट किपर स्वतः पोहोचलाय. विकेट इथला मिळणार आहे. रोनक वझेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. 6वा धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये आय थिंक 7वा लागलेला, माफ करा, अलाउड होतो की काय. विकेट्स आणि विकेट्स अशामध्ये केतन मात्रे तब्बल 5 पर कंप्लीट केलेला आहे. महाराष्ट्राचा बायकरमॅन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी शाप सोडत असताना. यस रॉनी. रिप्ले बाय साइड अँगल. चेंडू हवेमध्ये होता, चांगला जेल टिपलाय आणि फलंदाजाला परतावा लागणार. आणि बघा जेल घेतल्यानंतर चेंडू किती आपटलाय, अदललाय मैदानावरती. म्हणजे मजा आली, कारण तो मागचा जो झेल सुटला होता ना, त्याचा राग त्याच्यावरती काढलाय. 7 धक्के दिले म्हणत होती. संघ ऑल आउट होणार का, सामना मात्र फाईट होणार का, तो होतोच, मात्र सामना चेस होणार का, फार मोठा प्रश्न पडलाय मैदानावरती. जबरदस्त मॅच रंगतीय. अतुल भबले आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू शिल्लक आहे, 17 धावीची गरज आहे. थरार या बघतो आपण या मॅच मध्ये क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय जगन्नाथ स्मृती चषक सध्या तरी नाहून उठली मैदानी क्रीडा नगरी, जिथे प्रत्येकी प्रेक्षकाचं लक्ष लागलेलं आहे मॅचच्या दिशेनं. पुन्हा फुल टॉस आहे, समोर खेळले तिकडे डीप मध्ये फिल्डर आहेत. एक धाव झालेले, कंप्लीट सेकंडचा कॉल असेल का. इथनं वेगानं सेकंड रस मिळाला नाहीये. काय चलाकी बनवती राहुल, काय चलाकी केली यापाली. आपण पाहिलं गोलंदाजानं, केतनने काय चलाकी केली. ही चलाकी तोच करू शकतो राहुल जो महान खेळाडू आहे. किती वेगाने विदिन सेकंड मध्ये हा चेंडू त्याने लावलाय, कलेक्ट केलाय, नंतर मात्र यष्टी देखील उद्ध्वस्त केल्यात आणि काय सामना रंगलाय. व्हॉट अ मॅच राहुल. सामना पूर्ण पैसा वसूल मैदानावरती. खरंच आज पैसा वसूल तर होतोय, मात्र इकडे बघतो आपण, बघा किती चांगला वेगानं थ्रो केला केतन. मात्र ही संधी कसली सोडणार आहे. अक्षय पाटील फ्रेम मध्ये अजिबात नव्हता. विकेट इकडनं महत्वाची येते बघतो आपण. 8वा धक्का लागत असताना जयदुर्गा सुरेख टीमला मॅच मध्ये. यस डिझेल आपण थांबूया. राहुल बघा काय सेलिब्रेशन केलं जेव्हा गडी बाद झाला ना, तेव्हा केतनला मी एवढा चिडताना कधीच पाहिले नाहीये. बघा किती चिडलाय मैदानावरती. का ज्या पद्धतीने वेगवान शतक्षण झालं, चेंडू 180 मध्ये उचलला, थ्रो केला, बॅकअप दिलं, त्यानंतर मात्र चेंडू लावलाय आणि नंतर त्याचं सेलिब्रेशन बघा. व्हॉट अ सेलिब्रेशन. ही खुन्नस आहे मैदानावरती. हा क्रिकेटचा दर्जा आणि लेवल वरतो क्रिकेटचा. 8 धक्के 22 धावा बघायचा. येणारे चेंडू 13 आणि 16 धावांची गरज. वातावरण टाईट, सामना फाईट. मजा आली सामन्यामध्ये. जबरदस्त हा सामना. आणि केतन पाटील अजून होता मैदानाच्या आतमध्ये येण्याचा बाकी, तो देखील आलेला आहे. हे देखील विसरून जमणार नाही. एक चांगला फिनिशर मैदानाच्या आतमध्ये. रंगलेली मॅच, रंगात आली या मॅच असं म्हटलं जातं. जबरदस्त मॅच पाहायला मिळते. 13 चेंडू शिल्लक आहे, 16 धावीची गरज आहे. 2 विकेट फक्त दूर आहे वाकळण विजयासाठी. 16 धावा फक्त दूर आहे विजयासाठी या मॅच मध्ये. सुरे फक्त आपण म्हणतोय, मात्र करायचं मैदानाच्या मध्ये त्यांना आहे. मननं सांगणं सोपं आहे, करणं सोपं नाही. या मॅच मध्ये लक्ष लागलंय अखंड महाराष्ट्राचं, देशाचं लक्ष लागलंय या क्रिकेट टुर्नामेंट कडे. एक्झॅक्टली कुठे बदलापूर आहे, कुठेही क्रीडा नगरी आहे, लक्ष सगळ्यांचं. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे. 9वी विकेट या मॅच मध्ये. काय सुरू आहे, एक्झॅक्ट काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. केतन मात्रे आणि फक्त केतन मात्रे. अनबिलेबल क्रिकेट मैदानावरती 7 धक्के दिले. एकदा गोलंदाज आवडला असेल तर केतन साठी जोरदार टाळ्या. व्हॉट अ बॉलिंग. काय गोलंदाजी दखल मध्ये. किती पेटून उठलाय मैदानावरती आणि मशाल घेऊन पेटून उठलाय मैदानावरती. आग लावणार असं वाटतंय मैदानावरती. शेवटचा विकेट मैदानावरती. 7 धक्के गेले केतननं. येणारे चेंडू 12. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. पुन्हा एकदा काय झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच.
सेलिब्रेशन दाखवले केतनना. यस, हात हलवतोय, आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार मैदानावरती. मात्र बघायचंय शेवटची जोडी, येणारे चेंडू आता मात्र 12 आणि गरजेची 16 धावांची. व्हॉट अ मॅच, पैसा वसूल सामना. जबरदस्त मॅच. का 33 बाईक जिंकलेल्या आहेत, का बघतो आपल्या करिअर मध्ये 5 4 व्हीलर कार जिंकलेल्या आहेत, हे तुम्हाला पाहायला मिळालं. केतन मात्र जरूर महाराष्ट्राचा बायकर म्हणा, त्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या समाजाचा नक्कीच मान सन्मान आहे हा, कारण का अखंड महाराष्ट्रभर त्याच्या नावावरती रेकॉर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. ना भूतो ना भविष्य, तर मला वाटत नाहीये काय रेकॉर्डची बरोबर होईल. आणि खरं आपण बघितला, मग कुठलाही राज्य असो, कुठलाही बघतो आपण जिल्हा असो, अथवा परदेशात जाऊन दुबईमध्ये देखील जाऊन सातत्याने त्याच्या नावाचा डंका आपण बघतो. केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये चेंडू शिल्लक बघतो आपण 12 बॉल मध्ये स्वाद हवीची गरज आहे. सुरई संघाने विचारही नव्हता केला की या 38 धावा आता 138 झालेत की काय. या स्क्रीनवरती बघा रतनबुवा स्पर्शकाचं हे दृश्य दाखवलं जात आहे. यस यस, क्लीन बॉल, व्हॉट अ सेलिब्रेशन. हा धक्का दिला होता त्या रतनबुवा ट्रॉफी मध्ये. बघायचं किती सेलिब्रेशन, हे फॅन्स बघा, आणि तेवढेच फॅन्स आपल्याला या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतात. व्हॉट अ मेमरीज, काय मेमरीज आहेत. 9 धक्के मैदानावरती, 22 धावांवरती 9 धक्के. शेवटची जोडी राहुल मैदानावरती. अनबिलिव्हेबल क्रिकेट, विश्वास बसत नाही की हे क्रिकेट सुरू आहे मैदानावरती. यस राहुल, हा जरूर सगळ्या मॅच आपण बघतो, पण दोन्ही टीमनं समोर याचे यस खेळणाऱ्या दोन्ही टीमनं समोर या, जरा सहकार्य करा. चांगली मॅच आपल्याला बघा पाहायला मिळते. 12 चेंडू शिल्लक आहे, स्वाद हवीची गरज या मॅच मध्ये. लक्ष लागला अखंड महाराष्ट्राचं की या मॅच मध्ये एक्झिट काय होणार आहे. सुरई की वाकलन जिंकणार आहे. जीत आहेत, फटका सुंदर अडीमध्ये देखील बघतो आपण. फिल्डर देखील उपस्थित आहेत. सिंगल धाव, डबलचा प्रयत्न नसेल, विकेट दुसरी आपल्याकडे अवेलेबल नाहीये. हिम्मत होत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी माहिती आहे केतनला, इकडनं बघतो आपण माहिती आहे मैदान संदीपला की इकडनं विकेट गेली तर संघ आउट होणार आहे. फक्त आणि फक्त धावा होते 38, त्या 38 धावा नाहीयेत, आता त्या 138 झालेल्या आहेत असं आपण म्हणू शकतो. मच्छिंद्र पाटील सर, यस नक्की ते 138 धावा केल्या त्या खेतरने मी म्हणेन. 7 धक्के दिल मध्ये होते आणि काय चिडला मैदान होते, काय सेलिब्रेशन झालं हे मैदानामध्ये असायला हवं. तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, खुन्नस या संपूर्ण गुण पाहायला हवेत. कारण कुरुक्षेत्र आहे मैदानावरती. समोर कुणी असो, तो मात्र विरोधक आहे हे समजलं जातं. आणि काय खेळ केलाय केतननं, वाखाणणे जोगा. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. अक्षरशः पेटून उठलाय वाकल्यांचा हा संघ. मैदानाच्या आतमध्ये पूर्ण चार्ज झालेला आहे. चांगला होता चेंडू, अपील स्ट्रॉंग होतीये. तिकडे अंपायर सहमत नाहीयेत. अंपायर देखील आपण बघतो जय पवारने देखील गाठ गाठ का पाणी पिया बाईसाहेब. अखंड महाराष्ट्रभर नव्हे तर देशभरात जे पी आपण बघतो त्याला अंपायरिंग करताना त्याच्यावरती दबाव देण्याचा प्रयत्न मग तो स्तब्धपणे सेलिब्रेशन बघू शकाल रतनबुवा ट्रॉफीचा आपण. आणि ज्या ऋतिकचा विकेट घेतला होता त्यानं बघू शकाला जेल देखील टिपला होता आणि तेव्हा कार देखील कन्फर्म झाली होती. व्हॉट अ सेलिब्रेशन, काय सेलिब्रेशन दाखवलं होतं. त्याला कार कन्फर्म झाले होते, ऋतिकचा गडी बाद केला होता आणि तो केतन पुन्हा या इन ऍक्शन मध्ये. हो चलाकी चलाकी चलाकी, हो माय गॉड. चेक करायचं क्रिकेट चेक करायचं आता बघूया. एक्झॅक्ट चेक करायचंय काय झालेलं आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये होत्याचं नव्हतं झालं की काय, हा इतिहास जरूर होईल. जर फलंदाज बाद असेल तर संघ आउट होणार आहे आणि पुन्हा वाकलनची दहशत पाहायला मिळेल की मैदानाच्या आतमध्ये. रेफर हे तिसरे पंच बघतायत. एक्झॅक्ट निर्णय काय आहे आणि मैदान सोडण्याची तयारी दाखवलेली आहे दोन्ही. तिकडे बघतो आपण बॅटरनं, म्हणजे निर्णय साफ आहे मात्र अजूनही तिसरे पंच निर्णय घेत आहेत. काय क्रिकेट पाहायला मिळाला. राहुलनं मगाशी एक प्रेक्षक ग्रिल वरनं उडी मारून सेल्फी काढण्यासाठी का लावता केतनसाठी, ते केतननं उत्तर दिलंय मैदानावरती. व्हॉट अ बॉलिंग अँड व्हॉट अ मॅच. ग्रेट मॅच. बघायचंय धगधग सुरू आहे. केतननं मात्र केलेली कमाल. या मैदानावरती 22 धावा फक्त कुठेमध्ये यश लाभलंय आणि संघ ऑल आउट होणार का त्यासाठी तब्दीश केली जाते, शहानिशा केली जाते. राहुल मात्र आज विजय झाला या चषकाचा, विजय झालाय आपल्या मयूर दादाचा, विजय झाला आपल्या प्रतीक दादाचा, विजय झाला बदलापूरचा, विजय झाला टेनिस क्रिकेटचा आणि विजय झाला क्रीडा नगरीचा. काय म्हणशील राहुल. ना जरूर जरूर बघतो आपण ज्या अनुषंगाने खेळाडू खेळत आहेत, खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. निर्णय अजून पेंडिंग आहे, तपासणी सुरू आहे मित्रांनो. निर्णय आम्हाला देता येणार नाहीये, ती जिम्मेदारी आमच्यावरती नाहीये.
ते तिसरं पंच सांगतील तेव्हाच आम्ही सांगू. जरूर तिकडे बॅटरने तयार दाखवलेली बाहेर येण्याची, मात्र निर्णय अजून पेंडिंग आहे. डिसिजन पेंडिंग आहे. 22 धावा कुठल्या, त्या 22 धावांमध्ये 2 षटकार देखील आहेत. हे विसरता कामा नये. अक्षयचे षटकार फार मोठे होते, धावा जास्त नव्हत्या, मात्र प्रत्येक फलंदाज मोठे फटके खेळण्यास गेला आणि मात्र विकेट गमावून बसला. मात्र मी दाद देईन केतनच्या जिद्दीची, दाद देईन त्यांच्या शतक्षणाची आणि दाद देईन त्यांच्या उत्साहाची. काय क्रिकेट दाखवलाय, का तो महाराष्ट्राचा बायकरमॅन आहे, का त्याला 33 बाईक मिळाल्या आहेत, का त्याने 5 4 व्हीलर मात्र कमावल्यात, हे त्याचं उत्तर दिल्या मैदानावरती. आणि काय क्रिकेट रंगला आज. क्रीडा नगरी आज मात्र प्रेक्षकांना अक्षरशः उस्तांडून वाहते. आणि काय खेळ झाला आज मैदानावरती. सुरुवातीपासून काउंटर अटॅक झाला आणि मैदानावरती प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट. मात्र आज ही क्रीडा नगरी अक्षरशः धन्य झाली आणि नाहून देखील निघाले. या आपण तब्दीश करूया की हा गडी एक्झॅक्टली बाद आहे की नाही आहे. जरी गडी बाद नसला तरी मात्र प्रेशर अजूनही कायम आहे. आणि ज्या सुरेश संघाला आम्हाला इंडक्शन मध्ये भरपूर वेळा पाहिलाय, तो संघ आज मात्र अंडर प्रेशर झाला. तात्या देखील मंचावरती आहेत, भरपूर व्यासपीठ भरलेला आहे. मात्र या क्रीडा नगरीमध्ये जो आज खेळ झाला तो मात्र आम्ही कधी विसरणार नाहीये. आय कांट फॉरगेट दिस मॅच मॅन होल लाईफ. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ ॲटमॉस्फिअर. काय सामना रंगला. यस राहुल. बघूया निर्णय काय येतोय. निर्णय सध्या तरी तपासणी सुरू आहे, प्रत्येक अँगल मधून बघतायत. एक्झॅक्टली तिसरं पंच बॉलरूम मध्ये स्वतः गौरव सावंत देखील आहेत. रेफर आहे. निर्णय डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. दगदग अजूनही कायम आहे. जोपर्यंत निर्णय येत ना अंपायरचा तोपर्यंत डिक्लेअर देखील करता येणार नाही. बघूया प्रत्येक अँगल मधून चेक केला जातो एक्झॅक्ट काय झालेलं आहे. बराचसा वेळ घेतला जातो. काल 8 मिनिटं घेतली होती. 13 मिनिटं काल Yes. 13 मिनिटं घेतली होती. कारण सर्वात टेनिस सुद्धा जास्त वेळ घेतला मात्र तो सामनाही तसा झाला. आज मध्ये डगआउट मध्ये आपण पाहतोय सुरेश संघाच्या वातावरण टाईट आहे. असायलाच हवं. संघनायकाला चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. धावा जास्त नव्हत्या, 38 धावा, त्यामध्ये 2 षटकार आले होते आणि तरी देखील एवढी बिकट परिस्थिती. निश्चित सुरेश संघाच्या संघनायकाला रागवण्याचा पूर्ण अधिकार आहे. कारण ज्या पद्धतीने आपण खेळ पाहिला, भावनांचं केलं मित्रांनो. कधी जिंकणं, कधी हारणं, कधी इमोशनल. कारण हा अप अँड डाऊन आपण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहत आलोय आणि तोच अप अँड डाऊनचा खेळ आपण पाहतोय या मैदानावरती. बघायचं आहे दिस इज पेंडिंग बिकॉज इट्स अ व्हेरी क्लोज डिसिजन अँड वंडरफुल ॲटमॉस्फिअर. आणि काय सामना रंगला आज मैदानावरती. खरोखरच मजा आली. क्रीडा नगरी देखील आज नाहून गेले. यस राहुल. बघूया निर्णय काय येतोय सर. सगळ्या अँगलने चेक केलं जातोय. 14 स्टँड आपण फुल पॅक पाहतोय. प्रेक्षकांना बसण्यासाठी गरज ह्यावेळी जागा उरत नाहीये. युट्यूबला देखील भरपूर प्रेक्षकांची संख्या आम्हाला पाहायला मिळाली. आणि आज मात्र मयूर दादा आणि प्रतीक दादा आज मात्र आयोजन खरोखरच खूप यशस्वी झालं. अभिमान वाटतोय की आम्हाला या स्पर्धेचा आम्ही घटक आहोत आणि आमच्यावरती तुम्ही विश्वास दाखवलाय त्याबद्दल आम्हाला देखील त्याचा अभिमान वाटतोय. आणि अंपायरचा निर्णय आता आलेला की फलंदाज बाद आहे आणि ऑल आउट झालेला बघतो आपण आता सुरेश संघ मैदानाच्या आतमध्ये.